स्वागतम। आज या ठिकाणी मी विकास यात्री ग्राम विकास सुधारणेच्या प्रवासातील एक दीपस्तंभ म्हणून सर्वत्र महाराष्ट्राबरोबर परिचित असलेले सेवानिवृत्त यशदाचे माननीय उपमहासंचालक सन्माननीय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी साहेब, आधुनिक महाराष्ट्राचा हा विकास यात्री, आधुनिक महाराष्ट्राचा हा विकास यात्री, जिथं मल्लीनाथ तिथं विकासाची पंचसूत्री, जिथं मल्लीनाथ तिथं विकासाची पंचसूत्री, तिथंच यशाची खात्री, असा हा विकास यात्री। वळसंग हे गाव, वळसंग हे गाव, अन महाराष्ट्रभर गाजत या कलशेट्टी हे नाव, महाराष्ट्रभर गाजत या कलशेट्टी हे नाव। सोलापूर जिल्ह्यामध्ये सोपचंग हे गाव, वळसंग हे गाव, महाराष्ट्रभर गाजत या कलशेट्टी हे नाव, महाराष्ट्रभर गाजत या। धन्यवाद धन्यवाद। विंगमध्ये असलेल्या सर्वांना विनंती आहे, जे अतिरिक्त उपस्थित असतील त्यांनी कृपया स्टेज पासून समोर सभागृहामध्ये उपस्थित राहावं। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। यानंतर पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय करून देण्यासाठी द युनिक अकॅडमीचे प्रतिनिधी सहकारी श्री महेश राठोड सर यांना विनंती करतो। नमस्कार। आजच्या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांना परिचित आहेत, त्यामुळे आपापल्या क्षेत्रातील या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा तपशिलात परिचय करून देण्यापेक्षा मी त्यांच्या कारकिर्दीशी आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित काही खास पैलूंवरती प्रकाश टाकू इच्छितो। माननीय नामदार श्री अजितदादा पवार, माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन तसेच उत्पादन शुल्क खात्याचे कॅबिनेट मंत्री, पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण मागील 4 दशकांपेक्षा अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले, सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण, अफाट जनसंपर्क आणि तेवढाच लोकसंग्रह, संघटन कौशल्य, धाडसी निर्णय घेण्याची हातोटी, प्रशासनावर पकड असे गुणविशेष असणारे आणि राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व म्हणजे माननीय नामदार अजितदादा पवार। द युनिक अकॅडमीच्या द युनिक फाउंडेशनच्या वतीने मी साहेबांचे स्वागत करतो। यानंतर माननीय नामदार अजितदादा पवार सरांचा सत्कार करण्यासाठी मी युनिक अकॅडमीचे संचालक माननीय मल्हार पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार अजितदादा पवार सरांचा पुष्पगुच्छ आणि युनिक फाउंडेशन प्रकाशित पुस्तकांचा संच देऊन सत्कार करावा। धन्यवाद। यानंतर डॉक्टर नितीन करीर सर, करीर सर पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त होते, पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त होते आणि राज्याचे मुख्य सचिव देखील होते। सध्या ते 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। मी युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी करीर सरांचा पुष्पगुच्छ आणि फाउंडेशन प्रकाशित पुस्तकांचा संच देऊन स्वागत करा।
धन्यवाद सर. यानंतर पुढील पाहुणे आहेत लक्ष्मीकांत देशमुख सर, भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले सनदी अधिकारी, 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आणि विविध विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण मांडणी करणारे लेखक, समीक्षक, अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे श्री लक्ष्मीकांत देशमुख सर. त्यांचे देखील फाउंडेशनच्या वतीने स्वागत. आणि लक्ष्मीकांत सरांचा सत्कार करण्यासाठी मी द युनिक फाउंडेशनच्या संचालिका मुक्ता कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो. धन्यवाद सर आणि मॅडम. यानंतर पुढचे पाहुणे आहेत डॉक्टर पोपटराव पवार सर, शाश्वत विकास, पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण देशापुढे आदर्श ग्राम विकासाचे मॉडेल ठेवणारे आणि पद्मश्री सन्मानाने गौरविलेले नेतृत्व आणि सध्या राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष असलेले डॉक्टर पोपटराव पवार यांचेही द युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत. डॉक्टर पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी युनिक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक घोटाळे सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पुढील पाहुणे आहेत माननीय शेखर गायकवाड सर, लोकाभिमुख दृष्टिकोन, प्रशासकीय कार्यकुशलता, विकासाभिमुख कामांच्या विविध जबाबदाऱ्या निभावत राज्य प्रशासनात कार्यक्षमतेची नवी उंची स्थापित केलेले आणि समाजहितासाठी सदैव तत्पर असलेले सनदी अधिकारी व सध्या यशदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणजे डॉक्टर शेखर गायकवाड सर. शेखर गायकवाड सरांचे स्वागत करण्यासाठी मी युनिक अकॅडमीचे वरिष्ठ संशोधक श्री केदार देशमुख यांना निमंत्रित करतो. धन्यवाद सर. आणि यानंतर डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांचा सत्कार करण्यात येईल. तत्पूर्वी आपण त्यांना परिचित आहोतच, पण शासनाच्या प्रशासकीय संरचनेत बाल विकास प्रकल्प अधिकारी ते जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर काम केलेले आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप पाडणारे, तसेच सध्या यशदाच्या उपमहासंचालकपदी कार्यरत असलेले व आज ज्यांच्या आत्मकथेचे प्रकाशन होत आहे असे प्रशासक लेखक म्हणजे डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर. त्यांचेही द युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत. आणि मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर आज प्रकाशन होत असलेल्या मी विकास यात्री या पुस्तकाचे उत्कृष्ट लेआउट, डिझाईन व कव्हर पेज तयार केल्याबद्दल अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात येईल. मी डॉक्टर नितीन करीर सरांना विनंती करतो की त्यांनी अमोल पाटील यांचा सत्कार केला. यानंतर मी मंचावरती द युनिक फाउंडेशन या संस्थेची भूमिका विशद करण्यासाठी मुक्ता कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो. थँक्यू केतन सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन करीर, कार्यक्रमातील प्रमुख वक्ते श्री लक्ष्मीकांत देशमुख, डॉक्टर पोपटराव पवार, श्री शेखर गायकवाड, डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेला जाणकार श्रोतावर्ग, या सर्वांचे मी द युनिक फाउंडेशनतर्फे मनापासून स्वागत करते. आमच्या युनिक फाउंडेशनच्या नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा आजच्या कार्यक्रमाचं स्केल, व्यासपीठावरील मान्यवर आणि श्रोतावर्ग खूपच वेगळा आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांसमोर आमच्या संस्थेबाबत थोडक्यात माहिती देण्याची ही संधी मी जाणीवपूर्वक घेत आहे. UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन क्षेत्रात गेले 20 वर्ष कार्यरत असलेली संस्था म्हणजे द युनिक अकॅडमी. केंद्रीय सेवेमध्ये मराठी उमेदवारांचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या द युनिक अकॅडमीने उत्कृष्ट क्लासरूम टीचिंग, अद्ययावत अभ्यास साहित्य, विशेषतः मराठी भाषेतून उत्तम संदर्भ पुस्तकांची निर्मिती आणि पर्सनल मेंटरिंगच्या जोरावर
आजवर असंख्य उमेदवारांना सनदी सेवांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी सहाय्य केले आहे. द युनिक अकॅडमीचा गेले 18 वर्ष सातत्याने सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र वार्षिकी. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ग्रंथात त्या वर्षी महाराष्ट्रात घडलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक घडामोडींचा एक विस्तृत पटच उलगडला जातो. हा ग्रंथ केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक, महाराष्ट्राचे अभ्यासक, पत्रकार, संपादक तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संग्रही असतो. शिक्षण प्रशिक्षणाच्या या क्षेत्रात कार्यरत असतानाच मल्हार पाटील आणि तुकाराम जाधव या संचालकांना महाराष्ट्रातील कळीच्या समस्यांवर धोरणात्मक हस्तक्षेप करू शकणाऱ्या संशोधन संस्थेची निकड जाणवली आणि त्यातूनच द युनिक फाउंडेशन या संशोधन व प्रकाशन संस्थेचा जन्म झाला. द युनिक फाउंडेशन ही गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर संशोधनात्मक काम करत आहे. संस्थेने शेती प्रश्न, दुष्काळ, सिंचन व पाणी प्रश्न, करोना काळातील उलटे स्थलांतर, टाळेबंदीतील ग्रामीण महाराष्ट्रासमोरील पेच प्रसंग, ऊस तोडणी कामगारांच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन संशोधन केले आहे. आज व्यासपीठावर आणि सभागृहात धोरणकर्ते आणि धोरणांची अंमलबजावणी करणारे ज्येष्ठ अधिकारी यांची मोठी संख्या आहे. त्यांच्या समोर मी आमच्या धोरण चिकित्सा मालिकेचा आवर्जून उल्लेख करेन. या मालिकेद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची व कायद्यांची त्यांची रचना व अंमलबजावणीची चिकित्सा करून शिफारसी सुचवण्यावर भर दिला जातो. या मालिकेत आम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, जलयुक्त शिवार योजना यावर अभ्यास प्रकल्प प्रकाशित केले आहेत आणि त्यावर सार्वजनिक चर्चा घडवून आणल्या आहेत. याखेरीज महानगरपालिकांमधील बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत मतदारांना व स्थानिक नेतृत्वाला काय वाटते हे जाणून घेणारा अभ्यास आम्ही नुकताच प्रकाशित केला आहे. हा अभ्यास पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात आला आहे. मला हे नमूद करताना विशेष समाधान होत आहे की महाराष्ट्राच्या बदलत्या ग्रामीण राजकीय अर्थव्यवस्थेविषयी एक मोठा संशोधन प्रकल्प आम्ही पूर्ण केला असून त्याचा विस्तृत अहवाल लवकरच प्रकाशित करत आहोत. महाराष्ट्रातील 17 गावांच्या अभ्यासावर तसेच राजकीय नेतृत्व, अभ्यासक, पत्रकार, आंदोलक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते अशा अनेकांच्या मुलाखतीवर हा अभ्यास आधारित आहे. 90च्या दशकात स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणांचा ग्रामीण महाराष्ट्रावर काय परिणाम झाला, त्यातून ग्रामीण भागातील अर्थकारण व राजकारण यांच्यातील परस्पर संबंध कसे बदलले, ग्रामीण अभियानांच्या स्वरूपात व त्यांच्या भौतिक आधारात कोणते बदल घडून आले, या धोरणांचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम झाला, यामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलात भर पडली का, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या प्रकल्पामधून केला आहे. आजच्या महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या अनेक आंतरविरोधांचा उभा आडवा छेद घेणारा हा प्रकल्प त्या आंतरविरोधांची उकल करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर दीर्घ पल्ल्याच्या ठोस धोरणांआधारेच मात करता येईल आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, लोकमताचा रेटा आणि नागरी समाजाचा तसेच लोकांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. याच भूमिकेतून महाराष्ट्राच्या मातीत दडलेल्या सामाजिक सलोख्याच्या आणि सर्वसमावेशक व संतुलित विकासाच्या अनेक शक्यता प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आम्ही आमच्या परीने हे उपक्रम राबवत आहोत. आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जमलो आहोत ते डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांचे मी विकास यात्री हे पुस्तक याच प्रयत्नांचा एक भाग आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि लोकसहभागातून उभी राहिलेली विकास गाथाच या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येते. या पुस्तकाबद्दल सर्व मान्यवर विवेचन करतीलच, त्यामुळे त्या बाबतीत अधिक न बोलता या महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी कलशेट्टी सरांचे मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच सभागृहातील सर्व श्रोत्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते व थांबते. धन्यवाद.
यानंतर मी विकास यात्री या पुस्तकाचे लेखक माजी समिती अधिकारी श्री मल्लीनाथ कलशेट्टी सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आत्मकथन केलेल्या मी विकास यात्री या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे व ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे ते राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, ज्यांच्या बरोबर मी नोकरीत लागल्यापासून GSK ला रिटायर व्हायच्या अगोदर 2 दिवस अगोदर दादांच्या हस्ते कार्यक्रम माझ्याकडे झाला, ते आदरणीय श्री अजित पवार साहेब. माझे दुसरे मार्गदर्शक नितीन करी साहेब, ज्यांनी या पुस्तिकेला प्रस्ताविका दिली, आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत देशमुख साहेब, आमचे मी नोकरीत लागल्यापासून आम्ही मिळून काम करत असलेले माझे मित्र पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, माझे दुसरे मित्र शेखर गायकवाड साहेब, तुकाराम जाधव सर, मल्हार पाटील साहेब, विवेक घाटोळेजी, मुक्ता कुलकर्णीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं मी नाव घेत नाही, सर्व मान्यवर, माझे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसूदन साळवी पासून माझे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले विजय कोलते साहेब आहेत आणि सर्व विविध सभापती आहेत. या ठिकाणी विविध भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आहेत, कला पथकाचे कार्यकर्ते असतील, सर्व माझ्या बरोबर विकास यात्री म्हणून ज्यांनी काम केलं ते सर्व विकास यात्री. या ठिकाणी मी कुठं कोल्हापूरला काम केलो, तिथनी मंडळी आलेले, नंदुरबारवरनं सर्वजण आलेत, यवतमाळवरनं आलेत आणि महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं या ठिकाणी स्वतःहून या कार्यक्रमाला सर्वांनी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी मी 84ला प्राध्यापक म्हणून लागलो, 89ला महाराष्ट्र विकास सेवेत आलो आणि शेवटी GSK ला मी रिटायर झालो IAS मध्ये येऊन. आणि मी लोकसहभागातनं जे काम केलं, IEC मधनं काम केलं, मी अनेक ठिकाणी मांडत असायचो की MPSCचे विद्यार्थी जे तयार करतात त्यांच्या समोर मी मार्गदर्शन करत होतो. यशदामध्ये विविध व्याख्यानं देत असताना कन्व्हर्जन्स, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन हे शिकवत असताना मी प्रत्यक्षात उदाहरणं त्या ठिकाणी घ्यायचो. त्यावेळी अनेक जण म्हणाले, साहेब तुम्ही का लिहित नाही? मी कधी लिहिलं नाही आणि सगळं माझ्या डोक्यात होतं, कारण सगळं कृती केल्यामुळे लक्षात होतं. आणि शेखर गायकवाड साहेब माझ्या मागे, मी GSK ला कमिशनर होते, पुस्तक दिनाला द्यायचे, दुसऱ्या पुस्तक दिनाला दिले, मी काय पुस्तकं लिहायच्या पुढे जात नव्हतो. आणि त्यानंतर मलाही वाटायला लागलं की हे कुठंतरी नवीन जे अधिकारी येतात त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरावं. आपण रिसोर्सेस नसताना सुद्धा काही गोष्टी करता येतात. हे नवीन येणारे आणि जे गाव पातळीवर काम करतात सरपंच, या सगळ्यांना एक दिशा देणार, मी मार्गदर्शन म्हणणार नाही, त्याच्यातनं त्या ठिकाणी ते पुढं जाऊन त्या ठिकाणी त्यांना कामात उपयोगी व्हावं, अशा पद्धतीनं व्हावं म्हटल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला मला माहित नव्हतं की बाबा मला लिहिता येते का. मी एक चॅप्टर लिहिलं, मी लिहून घेत आणि नंतर शेखर गायकवाड साहेब म्हणले, अहो तुम्ही काही
मी म्हटलं मला खर्च करून मला काही करायचं नाही, हे मी 5 पैसे खर्च करणार नाही. कारण त्यानंतर सगळं तुम्ही लिहा तरी नुसतं. मी लिहून अनेकांना दाखवायला लागलो. विजय घाटोळे साहेबांना दाखवलं. ते म्हणले की आम्ही प्रकाशित करतो हे सगळं. त्यानंतर एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचं तर मी मनापासून लिहितानाच मी ठरवलं होतं की सगळ्यांना सांगत होतं की आदरणीय दादांच्या हस्ते आणि करीम साहेबांच्या हस्ते. माझे वडील 5व्या वर्षीच गेले. माझ्या आईनी निरक्षर आई, ती मला आमच्या घरासमोरच शाळा होती, त्या शाळेत मराठी मीडियमची शाळा होती म्हणून मला मराठीत टाकलं. आणि आमच्या आईनी जे मला घडवलं आणि एक चित्त, एक विधवाबाई ज्या पद्धतीनं 6 माझ्या बहिणीला आणि मला सांभाळत होती, ह्याच्यातनं मी शिकलो. आणि शाळेमध्ये आमच्याकडं मराठी आणि कन्नड माध्यमाची शाळा होती. दरवेळी कन्नड माध्यमिकच मुलगा पहिला यायचा. मी म्हटलं आपण तरी मराठी, आपला नंबर लागणार नाही. मी म्हटलं का लागत नाही, मी पहिला आलो. ते खरं माझं चेंज झालं. महाराज मंदिरात कर्षती सावंतरावांचा मुलगा पहिला आला. माझी आई तम्मा म्हणायची मला, तम्मा पहिला आला. त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो आणि मला वाटतं की दादा माझ्या इतके मी CR झालो, कॉलेज युनियन सेक्रेटरीला मी माझी फार मोठी सोलापूरकरांना माहिती आहे की कशी लढत झाली. आणि त्याच्यानंतर मी कुमार संगमेश्वर मला व्हायचं होतं, आदर्श विद्यार्थी झालो. स्टुडंट काउन्सिलवर कल्चरलचा चेअरमन झालो आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि नंतर MSc कुठं करायचं, मी अनेक निवडणुका, माझे स्वतःचे पॅन्ट नव्हते, मी दुसऱ्यांचे पॅन्ट घेऊन घालून मी प्रचार वगैरे करायचो. माझ्याकडे मी विचारवर वगैरे राहायचो. आणि आमचे अनेक सगळे क्लासमेट काही इथं आहेत माझ्यासाठी वगैरे, त्यांनी मला म्हणाले की सोलापुरातच MSc झाली पाहिजे. मी विद्यापीठात प्रतिनिधी असल्यामुळे सोलापूरला MSc सुरू केली आणि मी पूर्ण शिवाजी विद्यापीठात पहिला आलो मॅथमॅटिक्स मध्ये. आणि नंतर मला तात्काळ 8 दिवसात अक्कलकोट महाविद्यालयात मला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. आणि तिथं आज जन्मराजे भोसले साहेब आलेले, ते इथं आलेले, ते अन्न क्षेत्र सुरू करण्यापासून मी सगळं त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेत मला मिळालं. नंतर मी MPSC पास झालो आणि डेप्टी CO म्हणून मिळालं. मला PDOचं काम आवडत होतं. मला म्हटलं हेच बरं आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी मी प्रोबेशन झाल्यानंतर खेड तालुक्यात 5 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. आणि खरं ही दोघांची ओळख माझी त्या ठिकाणी झाली. आणि डॉक्टर नितीन करीम साहेब, विजय कोणते साहेब अध्यक्ष आहेत, हे सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी 3 वर्ष होतो आणि टोटल 5 वर्ष होतो. आणि आदरणीय दादांना आज सुद्धा दादा म्हणल्यानंतर, परंतु मी आमच्याकडं मला वाटतं बुट्टे पाटील साहेब मला कार्यक्रमाचं बोर्ड पाठवलं होते दादांच्या हस्ते. 11 बंधारे झाले होते. दादा दिवसभर राज्यमंत्री होते त्यावेळी त्यावेळेला. आणि त्यावेळी सगळं आमचे सोपा वाढून दादांना सांगत होते की बाबा हे कलशेट्टी असं काम करतोय, घरकुलं, स्लॅबची घरकुलं बांधले, हे बांधले. दादानी माझा गौरव केला. तो फोटो मी जपून ठेवला होता या पुस्तकात. मी दादा, तो तुमचा पहिला सत्कार मला त्यावेळी. आणि मला तुमच्याबद्दल नंतर मी खेड पंचायत समिती त्यावेळी पुणे विभागात आणि सातारा पंचायत समितीत गेलो. मी म्हटलं BDOशिपच करू, कारण तरी साहेबांनी आम्हाला सांगितलं BDOशिप मध्ये जे आम्ही शिकलो की किती अधिकार असतात आपल्याला. आम्ही ढेणे परिसरात जायचो, 15-20 लोक म्हणायचे आम्हाला घर नाही, आम्ही घेऊन सकाळी यायचो साहेबांकडे, संध्याकाळी ऑर्डर घेऊन जायचो. बापरे किती सोपं आहे, लोकांना काय काय देऊ शकतो. आणि दादा तुम्हाला आठवत असेल शिरोली ग्रामपंचायतचं तुम्ही उद्घाटन केलं होतं. पुढच्या वेळी दुसऱ्यांदा तुम्ही ज्यावेळी आला होता, आम्ही किती लो कॉस्ट मध्ये तिथं कामं करत होतो. आमचे नारायणराव पवार साहेब म्हणायचे अरे कलशेट्टीला शाळा द्या, तो किती 20% मध्ये म्हणजे कमी पैसे द्या म्हणत होतो. दादा त्याच शाळा होतात. म्हणजे अशा पद्धतीनं हे केलं आणि चांगलं काम करत असताना तुम्हाला सांगतो 93 मध्ये
एक IFAIDचा प्रपोजल कार्यक्रम आला आणि त्यावेळी पुणे जिल्हा त्याच्यात होता आणि तिथं शिओ आणि अध्यक्षांना आदरणीय त्यावेळचे ग्रामविकास मंत्री रणजित देशमुख साहेबांबरोबर श्रीकाकुलमला जायचं होतं आणि श्रीकाकुलमला जायच्या वेळी करीर साहेबांनी व्हिडिओ पाहिजे म्हणून आग्रह धरला आणि व्हिडिओ म्हणून मला म्हणले तू ये. मी बॅग घेऊन सरांच्याकडे गेलो. सर कारमध्ये नेले. मला काय माहित नव्हतं आणि मला दुसऱ्या दिवशी विमानाचे तिकीट माझ्या हातात दिले. मी त्यावेळी मला वाटतं 93 साली मी विमानातून नितीन करीर साहेब एका व्हिडिओला नेतात आणि मला 5 पैसे कुठलं खर्च. सर परत मला पुण्याला आणले आणि प्रत्येक वेळी असं प्रोत्साहन दिल्यानंतर जे आम्हाला त्यावेळी सगळ्या व्हिडिओना ते सांगायचे अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही इनोव्हेटिव्ह काम करा, तुम्ही काहीतरी वेगळं करा. सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं घडलो आणि तोच धागा लोकसहभागाचा पकडला. लोकांना विश्वासात घेऊन काम करायचं, लोकांसाठी काम करायचं हे कळवलं. सातारा पंचायत समिती राज्यात पहिली आहे आणि त्यानंतर सांगलीत मी गेलो. सांगलीत गेल्यानंतर खरं त्यावेळी अगोदर डांगे साहेब असताना, करीर साहेब जिल्हाधिकारी असताना मला माहित आहे सरांचं शब्द असेल म्हणून मी सांगलीला गेलो आणि नंतर आबा ज्यावेळी ग्रामविकास मंत्री झाले त्यानंतर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान ड्राफ्ट लिहिण्यात सुद्धा माझा सहभाग राहिला आणि आम्ही ठरवलं की सांगली जिल्हा हा टॉप मध्ये ठेवायचा. तर काय करायला पाहिजे. दादा पहिल्या वर्षी तुम्ही पालकमंत्री होता, तिकडं साताऱ्याला निडक पहिलं आलं. आमचं तुम काही पहिलं आलं नाही, राज्यस्तरावर तुम्ही गौरव झालं आणि मला म्हणले की पुढच्या वर्षी आम्ही मोठं गाव घेऊ आणि पहिलं आणू. परंतु त्याच्यासाठी मोठा पैलवान तयार करण्यासाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. मी म्हणलं की रथ यात्रा करावं. यावेळी पॉलिटिकल रथ यात्रा. मी म्हणलं मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मी रथ यात्रा काढली. त्या रथ यात्रेला काय 11 वाजले 12 वाजले लोक यप्पावाडीचे इथं आले. 2:45 दादा एक डेप्टी शो गावच्या गाव बसलेला आहे आणि मी भाषण करतो. तेव्हा माझा अजून कॉन्फिडन्स वाढला. माझ्या डोक्यातनं हात धुवा मोहीम, आज इंटरनॅशनल हँड वॉश डे आहे आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं जिल्हा परिषदेतर्फे हात धुवा मोहीम. हे म्हटले कुठला हात धुवून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं हात धुवा विविध IC कार्यक्रम जे आले ते करत करत गेलो आणि 6 वर्ष झाली. आबा झाले गृहमंत्री, दादा झाले ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री 1 वर्ष त्या सरकारवर आणि त्यांनी मला राज्य लेवलवर घेऊन टाकलं आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे नंतर पुढचे 5 वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली दादांचा पाठिंबा आम्हाला असायचा की दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी निर्मल ग्राम पुरस्कार आलं. पहिल्या वर्षी 39 होते, त्याच्यापैकी 13 महाराष्ट्राची होती. दादा आम्ही सगळे दिल्लीत गेलो होतो. त्यावेळी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या कार्यक्रम व्हायचा. दादा म्हणायचे की कलशक्ती अजून पुढे गेलं पाहिजे. एवढं परत काय नाही, पूर्ण आम्हालाच अधिकार असायचे जे करतो ते. आणि तुम्हाला मी एकच सांगतो, दादांना सगळे घाबरतात एकदम. मी यवतमाळला दादा होतो, मी यवतमाळला होतो त्या ठिकाणी दौऱ्यावर होतो. मी राज्यभर माझा दौरा होता. यवतमाळ दादा आले म्हणल्यानंतर आमचे मंत्री आहेत, मी जातो. सगळे म्हणले 10 वाजता आता दादा कोणाला भेटत नाही. मी म्हणलं बेल वाजता, दादा उघडले. अरे कलशेट्टी ये म्हणले. किती मोठं बघा दादा. मला वाटतं माझ्याशी रात्री म्हणले कलशेट्टी काय आता स्वच्छता हो. आणि नंतर एकदा जेवत होते, जेवताना पण मी जाऊन दादाच्या शेजारी बसलो. कारण दादा एवढं प्रेम करणारे काम करतात, त्यांना आम्हाला प्रोत्साहन दिले म्हणून महाराष्ट्र सतत पुढे आलं आणि 1 नंबर दरवेळी 1 नंबर महाराष्ट्र. आणि दादा आम्ही सगळे लोकांना एकदा तरी भारत पाटील म्हणले निर्मल ट्रेन करा. आम्ही कोल्हापूरवरनं ट्रेन घेऊन गेलो होतो आणि पुढं करीर साहेब त्यावेळी विभागीय आयुक्त होते. विभागीय आयुक्त असताना त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं की दादांनी ऍक्सेप्ट केलं की सर्व साऊथ गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा निर्मल ग्राम पुरस्कार राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुण्यात ठेवायचं. आणि आम्ही तयारी जोरात करायला लागलो. 26/11 अखेरी त्याचा हल्ला झाला. कार्यक्रम होता 8 डिसेंबरला आणि त्यानंतर राजकीय काय झाला आणि आम्ही सगळं शांत बसलो. कारण एवढा खर्च झाला होता, तयारी झाली होती.
आणि सगळं त्यांनी मला, मी साधं राज्य समन्वयक असताना मला सचिव केलं होतं राज्यस्तरीय समितीचे, माझ्यावर जबाबदारी होती, मित्र होते. आणि त्यावेळी दादानी सगळ्यांनी निर्णय घेतला की कार्यक्रम होणार. त्या दिवशी काळजीभाऊ सरकारचे दादा मंत्री होते, त्यांनी फक्त उपस्थित राहिले आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांच्या, हे कारण कॉन्फिडन्स आला. माझी IAS 2-3दा नाही झालं, मला काय वाटलं नाही. मी 3 वेळा इंटरव्ह्यूला गेलो, माझं झालं नाही. मी नंतर मला उपसचिव मिळालं. उपसचिव असताना इको विलेज स्कीम काढली, 50% महिलांना रिझर्वेशन असेल, पेसा असेल, अनेक काम केलो आणि मला शेवटी IAS ला मिळाला. मला वाटलं होतं की आमच्या गावात म्हणले होते की एवढा अभ्यास करतो कलेक्टर होणार का कलकटर होणार, म्हणजे मी म्हटलं होतं आणि मी IAS झालो. आणि मी जाऊन त्यावेळी दादांची ओळख होती, सगळे मंत्री अभाव होते. मी म्हटलं मला गडचिरोली द्या, असं मी चीफ सेक्रेटरी साहेबांना सांगितलं. आणि मला आत्महत्याग्रस्त जिल्हा यवतमाळ असल्यामुळं मोठा जिल्हा, मला यवतमाळचे शिव दिले. तिथं मी ओळखलो की लोकांबरोबर आपल्याला त्यांचे सगळं व्यवस्थित आहे. आणि त्यासाठी आणि त्याच्यानंतर आदरणीय देशाचे पंतप्रधान महोदय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत मिशन काढला. माझा आवडीचा कार्यक्रम परत होता आणि मी CO आणि मी अंथरून पांघरून गाडीत घालायचो आणि गावात जायचो आणि सभा घ्यायचो आणि मुक्काम करायचो आणि लोकांबरोबर राहिलो. आणि नंतर पदयात्रा काढली मी 45 किलोमीटरची. असे नवीन नवीन उपक्रम राबवून नंतर मला सांगितलं गेलं की CM साहेबांच्या वजनानं तुम्हाला आता नंदुरबार कलेक्टर देतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरदार सरोवरचं काम करायचं. आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि या ठिकाणी प्रतिभा शिंदे मॅडम येणार होते, नर्मदा बचाव आंदोलन. मी ग्रामविकासात आल्यामुळं आणि राष्ट्रीय सेवाचे विद्यार्थी असल्यामुळं मी एकदम तुम्हाला आणि शासनाला एकच करायचंय, आपण चर्चेतनं आम्ही सुसंवादातनं आम्ही सरदार सरोवर, आदरणीय ढवले सर आमचे, एकनाथ ढवले साहेब आमचे विभागीय आयुक्त होते. आणि त्या ठिकाणी दादा पाचोराबारी गावावर ढगफुटी झाली आणि गाव वाहून गेलं. 6 आदिवासी लोक वाहून त्या ठिकाणी गेले. आणि त्यानंतर मी जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी सगळं मी केल्यानंतर मी म्हटलं या गावाला सोडणार नाही. नंदुरबारच्या जिल्ह्यात रमाकांत पाटील जी आहेत आणि जयसिंग पवार जी आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आम्ही आदिवासी कुटुंबाकडून सगळी घरं बांधून घेतली आणि त्या ठिकाणी आज ते डॉक्टर कलशेट्टी नगर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी लोकसभागातनं काम करत गेलो आणि नंतर मला 3 वर्ष झाल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त दिलं. आणि मी म्हटलं मी आता सगळं लाईफ ग्रामविकास मध्ये गेले, मला आयुक्त दिला, पण स्वच्छता माझं होतं आणि माझा टॉप प्रायोरिटी कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी जयंती नाला झालेला आहे, आमचे कोल्हापूरकर सगळे आहेत तिथं, की जयंती नदीची नाला झाली होती आणि त्या नाल्याला सगळं कसं करायचं याचं मोठं इस्टिमेट केलं तर कोटीत झालं असतं आणि शासनाने नाही म्हणलं, जाहीर करून टाकलं की आयुक्त महापौरांच्या हस्ते शुभारंभ होईल, आयुक्त साहेब स्वतः श्रमदान करतील, कोल्हापूरकर यावं. पहिला रविवारी कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात सहभाग केली. मी 3 तास नाल्यात राहून स्वच्छता करायचो. लोकांना वाटलं 2रा रविवार झाला, 3रा रविवार झाला, लोकांना वाटलं 2-3 रविवार करून आयुक्त सोडेल, 14 रविवार झाला, 10वा रविवार पर्यंत गेला आणि मध्ये मला JCP दिलं, लोकांनी मदत केली. तो जयंती नाल्याचं परत नदीचं रूप आणलं आणि 10 ऑगस्ट 19ला महापूर आला. 2005 नंतर 19ला आला आणि लोक अचानक आल्यामुळं लोक सगळे आहे ते त्या जागेत सगळ्यांना आम्ही हे केलं होतं. आणि इकडं कलशेट्टी देवदूत झाले म्हणा लागले, कारण गावात जयंती नाला क्लीन केल्यामुळं त्या ठिकाणी शहरात इकडं तिकडं जे पाणी गेलं नव्हतं. 2 वर्षात ज्यादा पुराला जे पाणी येत होतं तिथं आलं नव्हतं. त्यामुळं माझा विश्वास कोल्हापूरकरांनी
इतकं सहकार्य केलं. आम्ही 4 दिवसात परत कोल्हापूर शहर पूर्वरथावर आणलो होतो. हे सगळे लोकसहभागातनं जे काही करता येते ते मी कोल्हापुरात तरी कोल्हापूरकर आता तसं दादा आधी तुम्हाला कालच दादाचं सिंगल यूज प्लॅस्टिक बुकेवर आलेलं आहे. मला दादा फार आनंद झाला. या अवेअरनेसची गरज आहे आणि मी सिंगल यूज प्लॅस्टिक बंद केलं. तिथं कुठल्याही टपरीत कप सुद्धा द्यायचा नाही, प्लॅस्टिक कप. एवढं त्या ठिकाणी सगळं कोल्हापूरकरांनी जे प्रेम दिलं त्यामुळं झालं. नंतर माझे 10च महिने राहिले, शासनाने बदली केली, जीएसटीला दिलं, सेवानिवृत्त व्हायचं. मी पेन्शन प्रकरण शासन करतंय म्हणलं. 10 महिन्यात मी 3 दादांच्या हस्ते कार्यक्रम केले आणि आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळी महोदय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत आम्ही इन पर्सन मध्ये, कोविडचा काल होता त्या कालात आम्ही घेतलं. दादांच्या हस्ते आम्ही स्टेट लॅबोरेटरीचं आम्ही भूमिपूजन केलं, NHPचं भूमिपूजन केलं. अशा पद्धतीनं हे सगळं लोकसहभागातनं केलेलं पुस्तक रूपात यावं. मी सॉरी जरा मी बोलताना जास्त वेळ घेतला की मला हे पुस्तक नक्कीच मला खात्री आहे की लोकसहभागातनं काय काय गोष्टी करता येतात, की कन्व्हर्जन्स कसं करता येतंय, कोलॅबरेशन कसं केलं पाहिजे, हे सगळं याच्यातनं मिळेल. आणि माझी विनंती आहे की तुम्ही वाचून आम्हाला अभिप्राय द्यावा. मी काय याच्यातनं मी करीम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे प्रामाणिकपणे काम केलं, जे कष्ट घेतलं त्यामुळं यशस्वी झालो. दादाच म्हणले आता कलशेट्टी काय करणार. तिथंच मीटिंग मध्ये दर शुक्रवारी कोविडची जबाबदारी पण मला विभागीय आयुक्त महोदयांनी दादांनी दिली होती. त्यावेळी यशदाने सांगितलं की आम्ही कलशेट्टींना घेतलेलं आहे आणि मी यशदाला आज सुद्धा सर्व सरपंच, ग्रामविकासची सर्व लोकांबरोबर काम करण्याची संधी दिली. दादा आपण आपल्या हस्ते व्हावं म्हणून आपला कार्यक्रम लावला. मध्ये शेखर गायकवाड साहेब अमेरिकेला गेले होते म्हणून जरा लाभलेला आहे आणि तुम्ही आज वेळ दिला. मी जरा जास्त बोललो. आपल्याला दादांना 6:30 वाजता जायचं आहे, परंतु दादा येणार म्हटल्यानंतर दादा 5:30ला बोलवलं होतं तुम्ही चाला, परंतु लोक 5ला आज सगळे लोक येऊन बसले होते की कारण तुम्ही आलं पाहिजे, जास्त वेळ दिला पाहिजे, एवढीच माझी भावना होती. मी आदरणीय दादांचं, कबीर साहेबांचं, पोपटरावचं, लक्ष्मीकांत देशमुख साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. मी कोणाला विचारावं, माझे काही देशमुख साहेबांवर मी काम केलं नव्हतं. प्रस्तावना कोणतरी मी म्हणलं साहित्य संमेलनाचे अध्यक्षांनी लिहिलं पाहिजे म्हणजे मला, परंतु साहेबांना दाखवलं की अरे फार छान लिहिलंय, तुझ्या भाषेत बरोबर लिहिलंय. माझा कॉन्फिडन्स वाढला. सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या माननीय श्री जन्मेजय महाराज भोसले, संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचेही खूप खूप स्वागत आहे. यानंतर आपण या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे जाऊयात. मी विकास यात्री या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते होईल. टाळ्यांच्या कडकडाटात आपण या प्रकाशनाचं स्वागत करूया. विकासाची, ग्रामविकासाची, ग्राम स्वच्छतेची ही गाथा आणि यासाठी मिळालेले पाहुणे अध्यक्ष हेही तितकेच ताकदवर, जे ग्रामविकास आणि ग्राम स्वच्छतेबद्दल काम करतात. दादांच्या माहितीसाठी कुठेही प्लास्टिकचा वापर नाहीये आणि प्लास्टिक पासून दूर जाऊन स्वच्छतेकडे जाऊया. हा दादा आजही ग्राम स्वच्छता अभियान आपल्या स्वतःच्या माध्यमातून राबवतात आणि दादा आणि दादांचे सगळे सहकारी अधिकारी त्यांच्यापर्यंत दादा हा अगदी स्पष्ट शब्दात मेसेज पोहोचवत असतात. यानंतर या पुस्तकासाठी ज्यांनी लिहिलंय
काही भाग ज्याचं मी माननीय श्री प्रमुख वक्ते जे आहे जे पुस्तकाची ओळख करून देतील श्री माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख सर यांना मंचावरती आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सरांनी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये या पुस्तकाबद्दल प्रस्तावना लिहिली आहे, जी प्रस्तावना या पुस्तकाला अतिशय स्पष्ट स्वरूप देते. माननीय लक्ष्मीकांत देशमुख सर. नमस्कार. मी विकास यात्री या डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आत्मकथेच्या प्रकाशनासाठी उपस्थित असले व ज्यांच्या शुभ हस्ते आत्ताच प्रकाशन झालेले आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर, ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे ग्रामविकासाचा नवा अध्याय असणारे पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, माझे मित्र शेखर गायकवाड, इंग्लिश अकादमीचे तुकाराम जाधव पाटील साहेब, मुक्ता कुलकर्णी आणि विवेक घोटाळे आणि सर्व उपस्थित बंधू आणि मित्रांनो, मला या पुस्तकाची ओळख करून द्यायला सांगितलेली आहे. त्याची गरज नाही असं वाटतं, कारण आत्ताच अतिशय सविस्तरपणे कलशेट्टींनी पुस्तकाबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल विवेचन केलेलं आहे. हे पुस्तक मी वाचलेलं आहे, ज्या प्रस्तावना लिहिलेली आहे, त्यामुळे अतिशय बारकाईने या पुस्तकामध्ये काय काय कंटेंट आहे मला माहीत आहे. त्यामुळे मी फार जास्त न बोलता, कारण वेळ कमी आहे, मला बरेच लोक बोलणार आहेत माझ्यानंतरही, तेव्हा मी ह्या पुस्तक वेगळं वैशिष्ट्य काय आहे आणि हे पुस्तक आजच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्यांना प्रशासनामध्ये यायचं आहे आणि ज्यांना विकासामध्ये रस आहे, विकास कामामध्ये, अशा सर्व नागरिकांनी का वाचलं पाहिजे ह्याबद्दल थोडंसं एक सैद्धांतिक विवेचन करणार आहे. तर सर्वप्रथम म्हणजे मी विकास यात्री, पण एका विकास प्रशासकाचं एक पुस्तक आहे हे उघड आहे. विकास प्रशासन म्हणजे काय, तर लोककल्याण आणि समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था आहे तिला आपण विकास प्रशासन म्हणतो. हे जे पंचायत राज व्यवस्था आमची आहे त्रिस्तरीय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका, ही जी ह्या दोन ग्रामीण आणि नागरी गावाचं काम करणाऱ्या विकास करणाऱ्या संस्था आहेत आणि ह्या विकास प्रशासकीय संस्था आहेत. एका अर्थाने त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या त्याला खूप अधिकार दिलेले आहेत. म्हणून एका अर्थानं ह्या विकास करणाऱ्या गावाच्या आणि शहराच्या विकास नगरी आहेत, विकासाच्या संस्था आहेत. पण आजचं चित्र काय आहे आपल्याला माहीतच आहे की नागरी सुविधांचा अभाव असलेली शहरं वाढत चाललेली आहेत. त्या अनेक कारणं आहेत, खूप प्रयत्न होतो शहर चांगले होण्यासाठी, परंतु अजूनही खूप समस्या आहेत. त्याला नागरिक इतर लोक आहेत, परंतु विकासाची संधी नसणारी, नागरिक सुद्धा अभाव असणारे शहरं आणि विकासाची संधी अत्यंत कमी असलेली, त्यामुळे मागे पडलेली खेडी, असे आजचं चित्र आहे महाराष्ट्राचं, नवे देशाचं आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने या ज्या विकास संस्था आहेत, विकास नगरी आहेत, ह्या खऱ्या अर्थात विकास नगरी, विकास संस्था झाल्या आहेत का त्या अंधेनगरीसारख्या आजही चाचपडत आहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण ह्याचं एकच कारण, अनेक कारणं आहेत. जसं राज्यव्यवस्था आहे, त्या प्रशासकीय व्यवस्था त्या कारणीभूत आहे. कारण आमची जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती खऱ्या अर्थाने विकास प्रशासनासाठी अनुकूल आजही झालेली नाही आहे. ती स्टील फ्रेम प्रशासकीय व्यवस्था आहे, ती लोकांप्रती उत्तरदायी कमी आहे. ती कुणासाठी अधिक आहे सांगणार नाही मी, परंतु त्याला जे अपवाद आहेत चांगले अधिकारी, असे प्रशासकीय व्यवस्थेचे तर रेग्युलेशन, नियंत्रणावर जास्त भर असतो आणि बरं आम्ही काही दोन उपकार करत आहोत आणि लोकांना असं वाटतं की सरकार मायबाप आहे, त्या सरकारचे घटक प्रशासकीय अधिकारी पण असतात आणि त्याला त्यामध्ये खूप अभिमान असतो. त्यामुळे हे विकास प्रशासन होत नाहीये. तर ह्याला अपवाद असण्याचे अधिकारी बरेच आहेत. आणि आज मंचावर असलेले आमचे कवी साहेब असतील, शेखर गायकवाड असतील, खुद्द कलशेट्टी आहेतच, हे सर्व त्या अर्थानं त्याला अपवाद आहेत आणि हे सर्व विकासाचे प्रशासक आहेत. म्हणून कलशेट्टी बरोबर ते खऱ्या अर्थानं विकास प्रशासक आहेत आणि त्यांचं अतिशय प्रेरक असं आत्मचरित्र आहे, म्हणूनच ते महत्त्वाचं आहे आणि ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहे.
आता विकास प्रशासन सूत्र काय असतं एका शब्दात थोडक्यात सांगणार मी, फक्त 5 मिनिटात माझं भाषण संपवणार आहे, कारण मला माहिती आहे की दादांना बोलायचं आहे, कधी साहेबांना बोलायचं आहे. विकास प्रशासन 7 सूत्र असतात. ह्या 7 सूत्रात विकास प्रशासन होत असतं. एक म्हणजे बदल केंद्रित, चेंज ओरिएंटेड. आपला गावाचा विकास करायचा आहे, तो बदल केला पाहिजे, लक्ष निर्धारित, गोल ओरिएंटेड. तिसरं, गावाचा विकास करताना ज्या अनेक समस्या त्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करून काम करावं लागतं. नाविन्यपूर्ण कर्म केंद्रित, कन्सर्न विथ न्यू वर्क. त्यानंतर गाव पातळी काम करत असताना विकेंद्रीकरण फार महत्वाचं आहे, म्हणून बिलीव्ह इन डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण प्रशासन असलं पाहिजे. त्यानंतर नियोजन फार महत्वाचं असल्यामुळे नियोजन, स्ट्रेस ऑन प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि हे खूप क्रिएटिव्ह काम आहे. कुठल्याही विकास कामासाठी आता कलशेटीचा आपण पुस्तकात किती कल्पक हा अधिकारी होता की नाविन्यपूर्ण योजना राबवल्या त्यांनी, की हात धुवा ही योजना त्यांनी त्यांच्या काळात सुरू झालेली आहे. म्हणून क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह काम करता आलं पाहिजे, असा प्रशासन असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या गावाच्या आणि शहराच्या विकासासाठी स्ट्रेस ऑन पब्लिक पार्टिसिपेशन, म्हणजे लोकसहभागावर आधारित प्रशासन असलं पाहिजे. कलशेट्टीच्या पूर्ण कामाचा आपण आढावा घेतलाय पुस्तकात. लक्षात की त्यांनी हे 7 सूत्र त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे की माहीत नाहीये, परंतु त्यांच्या कामातून आलेला आहे. कारण शेवटी काम करताना, लोकांशी संवाद करताना तुम्ही जे करता हे सर्व सूत्र असतात, किंवा कुठलाही जे सिद्धांत होतो तो लोकांच्या कामातून आपण डेव्हलप करत असतो. तर त्यामुळे ह्या 7 सूत्राच्या अनुषंगानं कलशेट्टीने जे काम केलं ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि त्यांनी त्यांच्या परीनं या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावामध्ये विकासाचं गंगा आणायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून ते यशस्वी झालेले आहेत. आता निर्मल ग्राम अभियान घ्या किंवा अर्थ स्वच्छ भारत अभियान घ्या, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजना आज चालू आहे माहीत नाहीये, हरित ग्राम, स्वच्छ ग्राम, सक्षम ग्राम, ह्या सर्व योजनांमध्ये कलशेट्टीने खूप मनापासून काम केले, आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून ते यशस्वी आहेत. ते का यशस्वी झाले असतील हे जर पाहायचा प्रयत्न केला, ते खऱ्या अर्थानं डाऊन टू अर्थ आहेत. जमिनीशी त्यांची नाळ जोडलेली आहे, हे पहिलं तत्व आहे त्यांचं. दुसरं, ते नम्र आहेत. आत्ता बोलताना कळलं असेल त्याला ते किती दादांच्या जवळ आहेत, तर काम करून देखील नम्र असलं पाहिजे ते आहेत, पण तत्वाला पक्के आहेत. तितकंच महत्वाचं आहे. तत्व सोडून जर काम करत असेल तो अधिकारी फार काळ मोठा होऊ शकत नाही, यशस्वी पण होऊ शकत नाही. आणि लोकप्रतिनिधी सहकार्य कसं मिळवावं हे जोपर्यंत अधिकाऱ्यांना कळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये काम करणं खरंच अवघड असतं, हे मला माहीत आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक माणसाला, अधिकारीच आहेत त्यामध्ये माणसं आहेत, त्याला एक जीवन मिशन किंवा जीवनाचं ध्येय सापडावं लागतं. ह्या जगात मी काढून काहीतरी काम करायचं आहे, ते काम मला काय करायचं आहे जीवनामध्ये, 1 किंवा 2 हे काम तुम्हाला सापडले पाहिजेत. एक मिशन पद्धतीने काम करायचं असतं. अनेक अधिकाऱ्यांना आमच्या एकदा आम्ही आलो सेवेमध्ये, त्या प्रशासन करतो, अधिकार करतो आणि खुश राहतो, आम्हाला काही करायचं नसतं. परंतु जीवन ध्येय सापडलेले फार मोजके अधिकारी असतात. त्यामध्ये कलशेट्टी आहेत आणि त्यांना जीवनाचं जे ध्येय सापडलं ते आहे ग्राम विकास आणि स्वच्छता. मी ह्यांना म्हणून हे पुस्तक विकासाचे तुम्ही एका स्वच्छ प्रशासकाचे स्वच्छ चरित्र असं त्यामुळे नाव सुचवलं होतं, तेवढं फार जास्त होईल म्हणले. परंतु ते खरे स्वच्छताचे काम म्हणून स्वच्छ आहे, तसे स्वच्छ आहे. आणि अशा स्वच्छ अधिकाराचं स्वच्छ चरित्र म्हणून हे पुस्तक पाहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून त्यामुळे मला त्याचा खूप हे वाटतं, अभिनंदन करावं वाटतं. एक इतका चांगला अधिकारी आमच्यामध्ये आहे. आज प्रशासनाची व्यवस्था किती बिघडलेली आहे ही सांगायची गरज नाहीये. म्हणजे आता वाटामध्ये पाणी सापडत नाही, वयाशी सापडत नाही, मृगजळ दिसते दूरचं, तसे चांगले अधिकार दुर्मिळ झालेले आहेत. परंतु ते महाराष्ट्रात इतरांपेक्षा खूप जास्त आहेत. हे आजच्या पंचायतचे सर आमचे अधिकारी तिचे उदाहरण असल्यामुळे, आणि त्यामध्ये कलशेट्टीचं नाव घेतलंच पाहिजे. म्हणून त्यांनी ग्रामविकास हा स्वच्छता हे आपलं जीवित कार्य मानून काम केलेलं आहे. आता त्यांनी उजळणी करणार नाही, त्यामुळे मी एवढं सांगेन की गांधीजीच त्यांनी अनुयायी असले पाहिजेत. ते प्रत्यक्ष गांधी त्यांनी किती वाचला किती पसरवलं माहित नाही, पण ते महात्मा गांधी अनुयायी आहेत. गांधीजी सांगितले खेड्याकडे जा, म्हणजे खेड्याकडे जाऊन खेड्याचा विकास करा, हे त्याला अभिप्रेत होतं. आणि हा संदेश लक्षात घेऊन ते बरं झालं, मी बीडीओ झालो, मला बीडीओ
राहायचं, आपला डेप्युटी कमी काम करायचं असं म्हणत होते, आता बोललेले आहेत. हे आहे की त्याला काम करायचं गावामध्ये, आणि व्हिडिओ हा सर्वात चेंज एजंट असतो, म्हणून त्यांनी गावात ते केलेलं आहे. आणि हा गांधीजी संदेश, गावात जाऊन गाव बदला, गावाचा विकास करा, हा खऱ्या अर्थानं कलशेट्टीने अंमलात आणलेला आहे. म्हणून कलशेट्टी हे खऱ्या अर्थाने गांधीजी आहे असं म्हणलं पाहिजे, तर वावगं होणार नाही. तर मला एकच शेवटी सांगायचं आहे, हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, अतिशय प्रांजळ आहे. आणि एक अधिकारी इतका प्रत्येक ठिकाणी इतका यशस्वी होऊ शकतो हे अनेकांना खरं वाटत नाही. मी म्हणलं तुम्ही जे सांगता नंतर लोकांना वाटलं, म्हणून लोक विश्वास ठेवणार नाही, त्या लोकांना अधिकारी म्हणजे काय मी सांगायची गरज नाही. तर नाही म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी खरंच लिहिलेलं आहे, आणि मी ज्या प्रतिश्रुती केलेली नाही आहे. पण असं एक दुर्मिळ अपवादक प्रशासक आपल्या महाराष्ट्रात सेवा दिलेली आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जो विकास झालेला आहे त्यावेळी त्यांनी आपलं योगदान दिले, आपला खालीचा वाटा दिलेला आहे, त्यावेळी ते आठवण करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कलशेट्टी सर खरोखरच स्पर्धा परीक्षांचेही ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतात. एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झाल्यावर कुठल्या विविध पदांवरती काम करू शकतो, ग्रामविकासाची एकूणच विकासाची भूमिका घेऊन किती विविध पैलूं सोबत काम करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, शेवटच्या व्यक्तीपर्यंत एक अभियान, एक लाईफ मिशन घेऊन स्वच्छता ग्रामविकासाचा मेसेज पोहोचवू शकतो, याबद्दलची जागृती, याबद्दलचा संदेश या पुस्तकातून जाऊ शकतो. यानंतर आपल्याकडे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझी सनदी अधिकारी श्री शेखर गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आदरणीय अजितदादा पवार यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या सर्व खोड्या आतून आणि बाहेरून माहिती आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आमचे सर्वांचे लीडर आणि आता राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले डॉक्टर नितीन करीर सर, लक्ष्मीकांतजी देशमुख, पोपटरावजी पवार, मंचावर सर्व मान्यवर आणि मित्रांनो, मी साधं सोपं काहीतरी बोलणार आहे. दादा, दोन प्रकारचे सरकारी अधिकारी, एक काम करणारे आहेत आणि दुसरं काम करतोय असं सतत तुम्हाला दाखवणारे आहे. आणि आमचा मल्लीनाथ कलशेट्टी हा पहिल्या कॅटेगरीतला आहे, एवढं तर नक्की आता सगळ्यांना पडलं. कारण जयंतीनं आल्यामध्ये उतरून घाणीमध्ये 10 आठवडे काम करणारा आज तरी महाराष्ट्रात नाही, भारतात IAS अधिकारी नाही, एवढं मी नक्कीच. झेडपीमध्ये सेवा करून यशस्वी होणे अजून अवघड गोष्ट आहे. झेडपी एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की झेडपीवर 10 ग्रंथ लिहावे असं मला सारखं वाटतं. माझी दादांना असं वाटतं की सतत काटेकोरून मी सांगितलं की 3 दिवसात काम झालं पाहिजे. दादा, मी झेडपीचं CEO झालो ठाण्याचा. पहिली फाईल माझ्याकडे आली, जनरल बॉडी मीटिंग कधी ठेवायची. मी आपलं बघितलं 2 दिवस मंत्रालयात मीटिंग आहे, मी लिहिलं ते तारीख टाकली, तर तो होता गुरुवार. तर हे मला काहीच माहीत नाही, पण ते झेडपी अध्यक्षाकडे जेव्हा फाईल गेली की ते 1 तासभर मीटिंग झाली, आणि झेडपी अध्यक्षबाई म्हटल्या माझी झेडपी अध्यक्षपद जाऊ शकते एवढ्यावर. हे साहेब शाकाहारी आहेत, त्यांना कळत नाही, नॉनव्हेज खायच्या दिवशी झेडपी मीटिंग होती. आता हे काय मला काही माहितीच नव्हतं की हे असं गुरुवार वगैरे बघून काय, तारीख बघून काय टाकायचं असतंय. ते सरकार ॲक्च्युली तुम्हाला माहिती असलेलं, प्रशासकाला माहिती असलेलं वेगळं सरकार आहे. मी ॲग्रिकल्चरला थोडे दिवस होतो सुरुवातीला. कुठल्या तरी अशासकीय सदस्याच्या डोक्यात आलं की हे डिपार्टमेंट काय आहे, ते कुठली झाडं लावते त्यांनी चारा देणारी झाडं लावली पाहिजे. आपले सरकारी लोकांनी 29 कॉलमचे होते, त्याच्यात 2 कॉलम वाढवले. एकूण लावलेली झाडं, मागच्या महिन्यात लावलेली झाडं, त्यातली जिवंत झाडं, त्यात जगलेली झाडं, त्याच्यामध्ये आलं चारा देणारी झाडं. बरं, त्यावेळी काय होतं, हे कॉम्प्युटर यायचे होते, त्यामुळे हे सगळी माहिती तारेने मागवायची. ती तार टाईप करताना त्या मंत्रालयाच्या क्लार्कने लिहिलं वारा देणारी झाडं. बरं, राज्यात मी एकट्याने वाचलं, म्हटलं अरे 1 महिन्याची पिशवीतली रोपं आहे लावलेली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातलं एकही झाड वारा द्यायला तयार नाही असं मी त्याची त्याला बेरीजच करता येईल. आणि त्यांनी मग
साहेब आले ते फार डोकं चालवतात म्हटलं, बाकी सगळ्यांनी बरोबर माहिती पाठवली. प्रशासन कसं चालतं हे फार आडा. मी त्याच्यावर एक सुंदर पुस्तक लिहिलं, प्रशासकीय योगायोग. म्हणजे आत्ता जर दादांनी 3% DA वाढला, आता कोणी विचार, आज गडचिरोली गोंदिया यावेळी कोणी फोन सरकारी कार्यालयात उचलणार नाही. पण तुम्ही 3% DA जर वाढवला आता वित्तमंत्री म्हणून, तर रात्री 9:30ला ट्रेझरीत बिल जात आहे. आणि ते पण एका माणसाचं नाही, 80 माणसाचं बिल जात आहे. आणि तुम्ही जर अशी ऑर्डर काढली की आता दुष्काळ निधीला 1 दिवसाचा पगार द्यावा, तर गडचिरोली गोंदियाचे लोक म्हणतात ते शाहीचा GR आमच्याकडे आलेला नाही. तर सरकार म्हणजे काय, एक फार गमतीशीरच गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यावर पण अशा परिस्थितीमध्ये BDO म्हणून कामाला सुरुवात करून त्या मल्लीनाथची जवळजवळ गेल्या 40 वर्षाचा प्रवास मी जवळनं पाहिला. आणि एवढं डिव्होशन असलेला खरंच सरकारी अधिकारी सापडणं अवघड आहे. ते इमोशनल झाले याचं मुख्य कारण आहे की 6 मुलीनंतर लाडका मुलगा जन्माला आला. आणि तिला मी अक्कलकोटला प्रांत होतो म्हणून मला माहिती आहे की तम्मा नावाने लाडाने त्याला सांभाळलेलं आहे सगळ्यांनी. आणि त्यांनी संगमेश्वरच्या प्राध्यापकापासून सुरू करून एवढं मोठं काम उभं केलं की यावर्षीचा पंचायत क्षमता निर्माण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते यशोदातर्फे ते स्वीकारायला गेले होते. म्हणजे एका करिअरमध्ये माणूस किती उंची गाठू शकतो ह्याचं एक एक्सलंट एक्झाम्पल आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी एक वाक्य त्या पुस्तकात फार छान आहे. विजा चमकू लागल्या की आईला काळजी वाटायची, आणि मग घरातली लाईट गेली की आई मला सगळ्यात जवळ घेऊन बसायची. आणि ती आईची ऊब मला आता 40 वर्षानंतर पण त्याला आठवते. म्हणजे केवढा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा नव्या पिढीला सुद्धा हे सगळेच प्रश्न अननोन आहे, म्हणजे माहितीच नाही. कुठून काय चालू आहे, सेपरेट बेडरूम तयार झाल्यानंतर तर अजून प्रॉब्लेमच आहे. म्हणजे काय होणार आहे मला माहीत नाही. आणि दादा माझं तर मी रिअल इस्टेटमध्ये एवढी पुस्तकं लिहिली. एका सरकारी अधिकाऱ्यांनी रिटायर होताना त्याच्या बायकोला काहीतरी हाऊस होती, 3 गुंठ्याच्या प्लॉटला 1.5 गुंठा त्यांनी गार्डन केलं. आणि 1.5 गुंठ्यात वर 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 करत मला तो वास्तुशांतीला घेऊन गेला 35 पायऱ्यावर. कारण त्याचं खाली बसले फक्त किचन आणि हॉल. मग 7 पायऱ्यावर चढून गेला, म्हणता इथं मी माझं बेडरूम केलंय. अजून 7 पायऱ्यावर मुलांचं बेडरूम केलं, अजून 7 पायऱ्यावर गेस्टचं बेडरूम केलंय. 28 पायऱ्या चढल्यावर मग तो म्हणते मी इथं काय केलंय बघ गंमत, मी इथं देवघर केलेलं आहे. मला तर पहिला विचार वळताना डोक्यात आला, पुढच्या 1.5 वर्षात देव तरी त्याला खाली आणावे लागतील, नाही तर दुसरा पर्याय ठरलेला. अशा वेळी एवढा इमोशनली काम करणारा सरकारी अधिकारी मिळणं दुर्मिळ आहे. म्हणून आम्ही त्याच्या विकास यात्रेमध्ये मनापासून सामील आहोत. माझ्या मल्लीनाथ कलशेट्टींना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. कलशेट्टी सरांचा पॉडकास्ट घेण्याची संधी मिळाली. युनिक अकॅडमीच्या चॅनलवरती हा पॉडकास्ट उपलब्ध आहे. सरांनी एक त्यामधला प्रसंग सांगितला होता की सर जेव्हा निर्मल ग्राम आणि स्वच्छता अभियानासाठी यात्रा काढत होते त्या प्रसंगात सर म्हणाले की माझ्या आईने माझी एवढी काळजी घेतली की सोमवार ते गुरुवार मी दौऱ्यावरती असायचो आणि माझी आई गेली तोही वार शुक्रवार होता की जेव्हा मला माझ्या दौऱ्यात व्यत्यय यायला नको इतकं आईचं प्रेम आणि माझ्या कामात माझ्या कुटुंबाने कुठलाही व्यत्यय येऊ दिला नाही आणि त्या कामी सहाय्य करणारं माझं कुटुंब याबद्दल सरांनी भूमिका मांडली. यानंतर मी मंचावरती आपले कार्याध्यक्ष आदर्श गाव योजनेचे माननीय पद्मश्री माननीय डॉक्टर पोपटराव पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. डॉक्टर मल्लीनाथजी कलशेट्टी यांच्या 35 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जे काम केलं त्याचं प्रतिबिंब म्हणजे मी विकास यात्री या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक सामाजिक भान ठेवून निर्णय घेणारे माननीय डॉक्टर नितीन खडसे साहेब,
माननीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना खूप हसवलं आणि प्रशासनातील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या सर्वांना पटल्या ते शेखरजी गायकवाड, मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर, मुक्ता कुलकर्णी मॅडम, विवेकजी घोटाळे, स्वामी समर्थ शिवा मंडळाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व प्रशासनातील, ग्रामविकासातील आणि सामाजिक क्षेत्रातील बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, खरं म्हणजे 93 साली मी 90 साली सरपंच झालो आणि 93 साली पहिल्यांदा यशदामध्ये एका कार्यशाळेमध्ये कलशेट्टी साहेबांची माझी मुलाखत झाली आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत अतिशय जवळून ग्रामविकासाच्या आणि वेगवेगळ्या पॉलिसी लेवलच्या बैठकामध्ये आम्ही बरोबर आहोत आणि आज मी आल्याबरोबर सर्व जुनी मंडळी या ठिकाणी भेटली. खरं म्हणजे आमचा बैलपोळा आहे. बैलपोळ्याला गावात थांबावं लागतं. गावाकडून फोन येत, कुठे गेलेत तुम्ही? पण मी गावात सांगितलंच नाही की मी आज पुण्याला चाललोय, कारण आजचा कार्यक्रम टाळणं अशक्य होतं. कारण प्रशासनातला एखादा अधिकारी एवढं झोकून देऊन काम करतो आणि ग्रामीण विकासाचं चित्र बदलण्यासाठी एक नवं मॉडेल तयार करतो. अशा अधिकाऱ्याच्या स्वानुभवातील पुस्तकासाठी आपण गेलंच पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा होता. खरं म्हणजे NSS त्या माध्यमातून राज्यभर अगदी पंढरपूर दिंडीपासून हे सगळे प्रयोग करत असतानाच स्वच्छता अभियानामध्ये खूप मोठं योगदान आम्हाला देतात. ते करत असतानाच ज्यावेळेस सांगली डेप्युटी शिवक झाले त्यावेळी आम्ही एका दिवसात 3 पंचायत समित्यांच्या आढावा बैठका घेतल्या. सकाळी 6 वाजता रेडी असायचो, रात्री 10:30 ते 11 वाजायचे. मग सातारा जिल्हा परिषद असेल, मग आबांच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो. पुढे विजय मोहिते पाटील साहेबांच्या बरोबर, पुढे जयंत पाटील साहेबांच्या बरोबर 2006 साली आदरणीय दादांकडे ग्रामीण विकास पाणी पुरवठा जबाबदारी आली आणि दादांनी पहिली पुणे जिल्हा परिषदेची बैठक लावली. आणि कार्यक्रमासाठी ज्यावेळी स्टेजवर असताना मी दादांना म्हणालो, दादा एकदा आमच्याकडे हिवरे बाजारला मी परवाच येणार आणि परवा येणार आहे आणि 10 वाजेचं टायमिंग ठरलं आणि दादा सकाळी 7 वाजता हिवरे बाजारमध्ये होते आणि अध्यक्ष आणि पदाधिकारी नगरमध्ये आणि आल्याबरोबर दादांनी पूर्ण स्वतः ड्रायव्हिंग ते करत आणि पूर्ण चक्कर मारली. दादा म्हणाले, भाऊकीचं काम कसं आहे, मला दिवस उगवायच्या पाहिजे. आणि सकाळी ते पाहिलं आणि मग तिथे त्यावेळी आम्हाला ग्रामपंचायतीचं कार्यालय नव्हतं. चंद्रकांत दळवी साहेबांना बोलावलं. अरे एवढं चांगलं काम गावात केलंय, पोपटरावला बसायला अजून ग्रामपंचायत नाही, परवा दिवशी मला रिपोर्ट आला पाहिजे ते कामाचं टेंडर निघलं म्हणून. कारण आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे की मल्लीनाथ कलशेट्टी साहेब निवृत्त झाले, अनेक प्रशासनातील अधिकारी निवृत्त होतात, त्यासाठी राज्यकर्त्यांचं पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आज दादांनी फक्त आणि फक्त कलशेट्टी साहेबांच्या पुस्तकासाठी एवढा वेळ गेला आणि जवळ बसताना सूचना सुद्धा केली नाही की अहो कलशेट्टी किती वेळ बोलतायत. दादांनी सगळं ऐकून त्या ठिकाणी घेतलं. खरं त्यानंतर कारण स्वच्छता अभियानमध्ये खूप फिरलो आम्ही, पण ज्या वेळेस दादांनी ग्रामविकासाचा चार्ज घेतला त्यावेळी पहिली सूचना राज्यामध्ये दिली. तर मला आता गावचा सरपंच आणि ग्रामसेवकांना मी विचारणार नाही गावं हागणदारी मुक्त किती झाली, मी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणार आहे आणि आढावा पदाधिकाऱ्यांचा घेणार आहे. 8-10 वर्षात जेवढी गती आली नाही तेवढी त्या 2 महिन्यात अख्खं राज्य स्वच्छता अभियानमध्ये पळत होतं. एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत नव्हता, गावाकडे असायचा. म्हणजे प्रशासनाचं जर पाठबळ अधिकाऱ्यांना मिळालं तर एखाद्या गावचा सरपंच असो किंवा गटविकास अधिकारी त्यांना किती मोठं बळ मिळतं हे जवळून पाहायला मिळालेलं आहे. म्हणून महाराष्ट्र विकास सेवा म्हणजे MDS आपली जिल्हा परिषद हा महाराष्ट्राचा ग्राम विकासाचा आत्मा आहे आणि यातून जे कार्य
कधी ऑफिस पाहिलं नाही. आता इथं जेवढे मी आल्याबरोबर म्हणलं आज सगळे भटके फकीर आज या ठिकाणी भेटणार आणि सगळी मंडळी या ठिकाणी आलेले. पुढे आमचा संबंध यशदात आला. मग यशदात आता गेली 3 टर्म झाल्या. मी यशदाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य आहे आणि आम्ही DG साहेबांना आणि करीत साहेब पण होतो. त्यावेळी विचारलं की यशदा ही ग्रामीण विकास संस्था आहे आणि कलशेट्टी साहेबांच्याशी चर्चा झाली की आपण यशदाच्या कार्यकारी समितीची पहिली बैठक आपण हिवरे बाजारला घेऊ आणि निर्णय होऊन महाराष्ट्राच्या जवळ 8 ते 10 गावामध्ये गावात जाऊन कमिटीची बैठक घेतली. खरं म्हणजे विकास सेवेतील अधिकारी ज्यावेळी झोकून देऊन काम करतात त्यावेळी गावाचं प्रतिबिंब एक मॉडेल म्हणून तयार होतं. माझ्यासारख्या सरपंचाने एक गाव केलं असेल पण यालाही प्रशासनाचंच पाठबळ होतं. आणि एवढंच नाही तर दादांकडे उपमुख्यमंत्री पद आलं आणि आढावा बैठक मंत्रालयात सुरू झाली. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि आदर्श गाव योजनेचं प्रेझेंटेशन झालं. मग एक प्रशिक्षण केंद्र लडखडत चाललं होतं आणि दादांनी ते पाहिलं. ते म्हणजे पोपटराव उद्या मला पुण्याला आणून दाखव आणि पुण्यात दादांनी बैठक बालेवाडी चालू असताना अर्धा तास ते सगळं समजून घेतलं आणि स्वदेश नाही हे आपण वेगळं करू. 6 कोटीचं दादांनी ते 18 कोटीवर गेलं आणि काल परवाही बजेटमधून उर्वरित 8-10 वर्ष रखडलं होतं त्याला 14 कोटी रुपयाचा निधी दादांनी उपलब्ध केला. म्हणजे एखाद्या गावात इतकं चांगलं काम आणि आताही दादा तिथं तेच विचार पोपटराव काय काय चाललं आणखी पाऊस किती पडलाय. कारण आज सर्वजण वेळेच्या अगोदर इथं आले याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. दादा वेळेच्या अगोदरच कार्यक्रमाला येतात म्हणून सभागृह भरलेलं होतं आणि म्हणून कुठलाही अजेंडा असो 8 वर्षाचा 10 वर्षाचा त्यावर काय निर्णय झाला होता आणि अंमलबजावणी काय झाली हे महत्वाचं. म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी आणि नेतृत्वामुळंच महाराष्ट्र देशामध्ये आजही सर्वश्रेष्ठ आहे. कारण अनेक कार्यक्रमात ज्यावेळी आम्ही आता आमच्या बऱ्याच वेळा गाठी एअरपोर्टवरच होता. कुठेतरी बेंगलोरला कधी हैदराबादला किंवा कधी जयपूरमध्ये बऱ्याच केंद्र सरकारच्या आणि पॉलिसी लेवलच्या बैठकामध्ये. आता परवा 4-5-6ला ग्रामविकासाचं भारत सरकारचं डॉक्युमेंट 47 उदयपूरमध्ये बैठक आहे. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात. म्हणून महाराष्ट्रात जे काम उभं राहिलं ग्रामीण विकासाचं हे काम महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेचं जे अभूतपूर्व यश आहे हे यश आता केंद्र सरकारला याच पद्धतीने पुढे जावं लागतं. म्हणून याला जे पाठबळ सुरुवातीपासून मिळालं म्हणून कलशेट्टी साहेबांनी या ठिकाणी विकास यात्री हे आपलं स्वानुभवाचं पुस्तक लिहिलं. खरं म्हणजे आता ज्यांना प्रशासनात येऊन काहीतरी विकासाची प्रक्रिया राबवायची त्यांच्यासाठी मार्गदर्शक. पण दादा एक विनंती राहील माझी की आता ऑनलाईनचं खरं कार्यक्रम खूप कमी करण्याची गरज आहे. आनंद भंडारी साहेब परवानगरला शिव म्हणून आले आणि एक कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो. एवढा फोर्स झाला की त्यांना 5 मिनिटं स्टेजवर येता आलं नाही. खरं ऑनलाईन 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 त्यामुळं एकही अधिकारी आता फील्डवर जात नाही. कलशेट्टी साहेबांनी अनुभव जे लिहिले याचं कारण त्यांचा 90% वेळ हा फील्डवर गेला आणि आज 90% वेळ ऑफिसमध्ये आहे. त्यामुळे फील्डवरच्या अधिकाऱ्यांवर भीतीच राहिली नाही. त्याचा परिणाम पैसा खूप आहे, योजना खूप चांगल्या आहेत आजही, पण त्याचे रिझल्ट मात्र आपल्याला देता येत नाही. म्हणून या दृष्टीने एक आपण निर्णय घ्यावा अशी आपल्याला विनंती राहील. मी हिवरे बाजार परिवाराच्या वतीने आपल्या सर्व स्वच्छता परिवाराच्या वतीने कलशेट्टी साहेब निवृत्त तुम्ही कधीच होणार नाही कारण तुमचा तो पिंड निवृत्तीचा नाही. कारण ते जिथं जायचे नंदुरबारला दादा मला अक्कलकोयाच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर नेलं त्याने आणि 5 किलोमीटर पायी चालत होतो वाट नव्हतं. म्हणून एक आहे की भारावलेला अधिकारी किंवा कोल्हापूरच्या चिखलात उतरण्यापासून आणि मग त्यांचा फोन आला का तो नाकारता येत नाही. म्हणून स्टेजवर बसलेली सगळे अधिकारी आणि आपण सगळे म्हणतो दादांकडे आता शेखर गायकवाड साहेब म्हणले दादांकडे 2 प्रकारचे अधिकारी असतात. एक काम करून सांगणारे आणि दुसरे पुढे येणारे. पण दादांकडे ते टिकतात जे काम करून सांगायला येतात हे मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे. पुन्हा एकदा मी कलशेट्टी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. यानंतर मी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष IAS माननीय डॉक्टर नितीन करीम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, व्यासपीठावरील सर्व इतर मान्यवर आणि मित्रांनो, नमस्कार. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या आयुष्याची जी सगळी कथा आहे, त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे, त्यांच्या या प्रशासकीय सेवेचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी जो आनंद घेतला त्यांच्या 35-36 वर्षाच्या या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जनसामान्यासाठी काम करण्याचा आणि त्या कामातून मिळणाऱ्या जो त्यांना आनंद होता, तो जो अनुभवला त्यांनी, त्या अनुभवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या निमित्ताने थोडासा तो आनंद आपणा सगळ्यांनाही मिळेल अशी आपल्या सगळ्यांची ही अपेक्षा. आणि म्हणून मल्लीनाथ माझे मित्र जवळचे, त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम खूप कौतुक करतो की सेवा तर त्यांनी केलीच अतिशय उत्तम, परंतु आज एक अतिशय उत्तम पुस्तक साहित्य स्वरूपात आपणा सगळ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी काय केलं हे तर लिहिलेलंच आहे त्यांनी त्याच्यामध्ये, परंतु ते का केलं याचाही उहापोह त्यांनी त्याच्यामध्ये केला आहे. आणि मला आठवत आहे की आम्ही सर्वजण जेव्हा आमचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यावेळेचे सगळे पदाधिकारी, शेखर म्हणतात की जिल्हा परिषद झेडपी फार कॉम्प्लिकेटेड असते. मला स्वतःला असं वाटतं की कदाचित काळ वेगळा असेल, मला माहीत नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की झेडपी सारखं काम करणारी यंत्रणा दुसरी नाही. म्हणजे मी तिथेही काम केलंय, मी जिल्हाधिकारी म्हणून किंवा नंतर महापालिका आयुक्त म्हणूनही काम केलं, परंतु ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी, कारण त्याची जी रचना आहे ती रचनाच वेगळ्या स्वरूपाची आहे त्या जिल्हा परिषदची. आणि तेव्हा आम्ही सगळे जेव्हा काम करत होतो तेव्हा एक मुद्दा नेहमी मी सगळ्यांना सांगायचो की बाकी जाऊ दे, पण ही योजना राबवायची आहे ना, तर ही योजना का आखली असेल याचा आपण विचार करू आणि तो जो उद्देश आहे तो जर आपल्याला पटला तर तो उद्देश साध्य करू. योजनेची अंमलबजावणी आपल्याला महत्वाची नाही, त्याचे आकडे आपल्याला महत्वाचे नाही, परंतु जर IRDPची स्कीम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर 20 लाभार्थ्यांपर्यंत जायचं असेल तर 20 लाभार्थ्यांना बँकेचं लोन, बँकेचं प्रकरण करणं हे आपलं काम नाही, तर 20 कुटुंब हे दारिद्र्य रेषेच्या वर येणं हे आपलं उद्दिष्ट असायला हवं. आणि त्याची प्रचिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने जाणवते की कशासाठी करायचं, का करायचं हे कुठलंही काम. आणि तो मुद्दा मला फार महत्त्वाचा या पुस्तकातला वाटतो. आम्ही फार पूर्वी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा एक ज्येष्ठ IAS अधिकारी होते, त्यांच्या ऑफिसमध्ये एक बोर्ड लागलेला होता. त्या बोर्डवरती असं लिहिलेलं होतं मंत्रालयात, लॉज आर लाईक स्पायडर्स वेब, ओनली द मीक विल गेट कॉट इन इट अँड द स्ट्रॉंग शल ट्रॅम्पल ओव्हर. त्या माणसाची, त्या अधिकाऱ्याची ती विचारसरणी होती की कायदे जे आहेत हे अशा पद्धतीने बनवलेले आहेत की त्याच्यामध्ये कुठेतरी फक्त गरीब छोटे असेच लोक अडकणार आणि जे मोठे लोक आहेत ते हा कायदा धुडकावून लावून ते कुठेतरी बाजूला फेकून निघून जाणार, असे हे कायदे आहेत असा विचार करणारा तो अधिकारी होता. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे कदाचित ते असं कुठल्या तरी बाजूच्याच कार्यालयामध्ये असायचे, परंतु त्यांच्याकडे तेव्हा वेळ असायचा भरपूर आणि गप्पा भरपूर, त्यांच्याकडे कहाण्या, स्टोऱ्या फार असायच्या. परंतु हा मुद्दा त्यांचा जो होता तो लिहिलेला, तो मला फार त्यावेळेसही आवडला. आणि त्यामुळे मला हे वाटायचं की कायद्याचं राज्य जे असतं ते कदाचित सुरुवातीचं आपलं होतं किंवा ब्रिटिशांच्या काळातही होतं. आणि तिथून जेव्हा आपण बदल केला, स्वातंत्र्य मिळालं, आपण स्वतःचं असं शासन, स्वतःचं असं सरकार सुरू केलं, तेव्हा याच्यामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी म्हणून कायद्याच्या राज्याच्या ऐवजी लोककल्याणकारी राज्य अशी संकल्पना आली. आणि ही संकल्पना राबवण्यासाठी म्हणून पंचायत राज व्यवस्था आली. त्यामुळे या व्यवस्थेचा पिंडच वेगळा आहे, या व्यवस्थेचा विचार वेगळा आहे.
या व्यवस्थेमध्ये कदाचित असेलही की मटणाच्या दिवशीच आम्ही मीटिंग करू, होईलही कदाचित. मला काही म्हणजे मला हरकत वाटत नाही त्याची. एकत्र येतात आणि एकत्र बसून जेवतात आणि मीटिंग करतात, हे मला वाटतं जिल्हा परिषदेचं जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या महानगरपालिकेमध्ये अशी मीटिंग करूनच दाखवावी कुणी, मग मी म्हणेन की याच्याबद्दल कदाचित आपल्याला आक्षेप घेता येतील. हा जो लोकसहभागाचा मुद्दा आहे, मला असं वाटतं की तो कशासाठी लोकसहभाग हा एक विचारात घेण्यासारखा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लोकसहभाग कशासाठी हवा, तर शासनाच्या योजना, स्वच्छतेची योजना असेल, हागणदारी मुक्तीची असेल, अल्पबचतीची असेल, फॅमिली प्लॅनिंगची असेल, काही का असेल ना, त्या शासनाच्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात, त्या योजनेला यश मिळावं म्हणून लोकसहभाग करायचा का, अशी एक कल्पना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते. मला असं वाटतं की त्याचा कोलॅटरल बेनिफिट आहे. म्हणजे आपण लोकसहभाग करत जातो आणि त्याच्यातून कदाचित जे काही फायदे इतर होतात, त्या फायद्यामध्ये या सरकारी योजनांचा उत्तम अंमलबजावणी ही असू शकते. परंतु लोकसहभाग हवा कशासाठी, तर आपण लोककल्याणकारी राज्य आहोत. तर मग कल्याण कुठल्या स्वरूपात, योग्य पद्धत कल्याण करण्याची काय आहे, लोकांसाठी योग्य काय आहे, आणि ज्याला खरोखर गरज आहे अशी योग्य व्यक्ती कोण आहे की ज्याच्यासाठी या योजना राबवल्या पाहिजेत, या दोन्ही गोष्टी जर खऱ्या अर्थाने करायच्या असतील तर त्याच्यासाठी लोकसहभाग फार आवश्यक असतो. आणि शासनाशी एक होण्याची जी भावना असते, 47च्या आधीचं सरकार दुसरं होतं, शासन वेगळं होतं, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं सरकार आहे, परंतु ते आपलंच आहे ही भावना पुन्हा निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करायला लागतो तो प्रयत्न या लोकसहभागाच्या लोकचळवळीतून त्यातूनच होऊ शकतो. बऱ्याच वेळा केवळ शासनाच्या योजना राबवण्यासाठी म्हणून जर केलं तर मला असं वाटतं की त्याला पूर्णतः लोकमान्यता मिळत नाही. बऱ्याच वेळा केवळ दाखवण्यासाठी केलं तर त्या व्यक्तीला कदाचित काही वेळेसाठी, काही काळासाठी, त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी लोकमान्यता मिळू शकते, परंतु सस्टेनेबल बेसिसवरती, एका लॉंग टर्म बेसिसवरती, कायमस्वरूपी म्हणून एखाद्या शासनाच्या चांगल्या योजनेला जर लोकांमध्ये राबवायचं असेल तर त्याच्यासाठी जी एका वेगळ्या पद्धतीची लोक चळवळ करायला लागते, लोकसहभाग मिळवायला लागतो, तो मला असं वाटतं की फार कमी लोकांना करता येतो. आणि मल्लीनाथ हे त्यातले एक अतिशय यशस्वी अधिकारी आहेत की जे त्यांनी हे उत्तमरित्या करून दाखवलं. त्यासाठी जे आवश्यक होतं की अपेक्षा असू नये, याच्यातून काय मिळेल ही अपेक्षा न ठेवता केवळ हे योग्य आहे आणि हे योग्य आहे, हे योग्य पद्धतीने करायचं आहे ही भावना मनामध्ये ठेवून लोकांपर्यंत पोहोचून लोकांना एकत्रित करून त्या योजना राबवण्यासाठी यांनी हे काम केलं, म्हणून कदाचित ते यशस्वी झाले. आमचे दोनच हिरो आहेत. लोकसहभाग यशस्वी कधी होऊ शकतो याचं उत्तर जर शोधायचं झालं तर दोन म्हणजे माझे स्वतःचे, एक आपला कृष्ण बाप्पा आणि दोन गांधी बाबा. त्यातला श्रीकृष्णाने आपल्याला असं सांगितलेलं आहे आणि मी थोडा स्वैर अनुवाद करतो त्याच्यामध्ये. जर आत शांतता असेल तर बाहेर सुसंवाद होऊ शकतो. इफ देर इज पीस इनसाइड देर विल बी हार्मनी आउटसाइड. हार्मनीला मी सुसंवाद याच्यासाठी म्हटलं की आपल्याला जर लोक चळवळ, लोकसहभाग यशस्वी करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण आतून शांत म्हणजे जे आहे ते योग्य आहे त्याच्याशी आपण समतोल राखून अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे ते स्वीकार करून आणि कुठलीही दुसरी अपेक्षा त्याच्यामध्ये न ठेवता जर आपण या कार्यक्रमांमध्ये आलो तरच कदाचित हा सगळा जो लोकसहभाग आहे तो यशस्वी होऊ शकतो. दुसऱ्या अर्थात गांधीजी जे सांगतात की तुम्हाला जो बदल करायचा आहे तो बदल आधी तुम्ही स्वतः व्हा किंवा स्वतःमध्ये करा. जर तुम्हाला स्वच्छता करून दाखवायची असेल लोकसहभागातून तर तसे स्वच्छ चारित्र्याचे आणि तसे स्वच्छ वागणारे, तसे निर्मळ वागणारे तुम्ही सर्व लोकांना समान न्याय पद्धतीने
एकसारखे वागवणारे जर तुम्ही असाल तर तुम्ही कदाचित या गोष्टींबद्दल बोलू शकता आणि तर कदाचित हे लोक सगळे तुमच्याबद्दल तुमचं हे म्हणणं मान्य करतील आणि तुमच्याबरोबर चालायला येतील. प्रवास जो आहे लोक चळवळीचा, लोक सहभागाचा, तो खडतर आहेच, कारण त्याच्यामध्ये असं पटकन यश येत नाही. असं एक नियम केला, एक कायदा केला, साक्षरता अभियानामध्ये पोलिसांचा सहभाग असावा की नसावा याच्याबद्दल फार पूर्वी आम्ही खूप चर्चा करायचो आणि दिगंबर पण आहे तिथे, की आम्हाला असं वाटायचं की कशासाठी पाहिजे ते, आणि काही लोकांना असं वाटायचं की नाही ते असले तर कदाचित बाकीच्या लोकांवरती त्यांचा प्रभाव पडेल, थोडासा दंडुकेशाहीचा वापर करूनही आपल्याला लोकांना साक्षरतेच्या वर्गापर्यंत आणता येईल. आणि हा एक वेगवेगळ्या विचारांचा त्या ठिकाणी हा प्रश्न होता. परंतु कदाचित त्यामुळे काही प्रश्न सोपे झाले, परंतु सस्टेनेबल झाले का, कायमस्वरूपी टिकले का, हा प्रश्न कायम राहतो. आणि त्याच्यासाठी स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता जर काम केलं तरच ते यशस्वी होऊ शकतं. ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी मल्लीनाथ यांचा गौरव झाला, खूप ठिकाणी त्यांचे सत्कारही झाले रिटायर झाल्यानंतर. परंतु एक कदाचित राहून गेलं होतं की या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं राहून गेलं असणार, म्हणून कदाचित आज हा कार्यक्रम आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. आपण सगळेजण एकमेकांकडून खूप काही शिकतो. 4 बुकं कलशेट्टींनी आम्हालाही सगळ्यांना त्यावेळी शिकवली असतील. आम्ही शिकलोच सगळं असं नाही, कदाचित 1 बुक शिकलो असेल, कधी कोणीतरी 2 बुकं शिकलं असेल, मला माहीत नाही. परंतु निदान एवढं आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं तेव्हाही की मास्तर मनापासून शिकवतो, जे काही शिकवतो ते मनापासून शिकवतो, मनापासून बोलतो, चांगलंच काहीतरी होईल. शिकवणं आणि शिकणं याच्यामधला फरक अर्थातच आहे. त्यामुळे आम्ही सगळे त्यावेळेचे आम्ही सगळे पदाधिकारी अधिकारी पुणे जिल्ह्यामध्ये काम करणारे, आपणही मंत्री महोदय तेव्हा आम्हाला होतात, आमच्या सगळ्यांच्या वतीने ज्या अनेक गावांमध्ये मल्लीनाथनी काम केलं त्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सांगलीतल्या माझ्या ज्या देवदासी महिला होत्या ज्याच्याशी खरं म्हणजे त्याचं काही संबंध नव्हता, शहरात जिल्हा परिषदेचं काही काम नव्हतं, परंतु त्या कानडी बोलायच्या आणि त्या कानडी मला बोलता येत नव्हतं, ते भाषांतर करण्यासाठी म्हणून माझ्याबरोबर यायचे, त्या सगळ्या महिलांच्या वतीने आणि अशा अनेक लोकांच्या जीवनामध्ये अतिशय चांगला पॉझिटिव्ह बदल मल्लीनाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो घडवून आणला, अशा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी थांबतो एवढ्यासाठी नाही, कौतुक करायला खूप आहे, कौतुकात करायला प्रसंगही खूप आहेत, शब्दही खूप आहेत, परंतु वेळ नाही म्हणून थांबतो. धन्यवाद. यानंतर राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, लोकनेते, ज्यांची उधळू पाहणाऱ्या प्रशासनावरती मान ठोकून जे उभे आहेत असे माननीय नामदार श्री अजितदादा पवार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांनी आता आपल्यापुढे मार्गदर्शन केलं ते नितीन कबीरजी, लक्ष्मीकांत देशमुखजी, पोपटराव पवारजी, शेखर गायकवाडजी, तुकाराम जाधवजी, मल्हार पाटीलजी, मुक्ता कुलकर्णीजी, विवेक घोटाळेजी, जन्मेंजय महाराज भोसलेजी आणि ज्यांच्या या मी विकास यात्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलो, त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळेजण आलो, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी मल्लीनाथजी कलशेट्टी, सर्व त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे, त्यांच्या कामातनं एक जवळीक निर्माण झालेले, उपस्थित असणारे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांच्या पत्नी पण इथं आहेत, त्यांच्या कुटुंबातले पण सगळे परिवारातले उपस्थित असणारे सहकारी बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी पहिल्यांदाच आज श्रावणातला बैलपोळा आहे. 2 बैलपोळे आपण साजरे करतो आपले शेतकरी. एक श्रावणातला बैलपोळा असतो आणि एक भाद्रपदातला बैलपोळा असतो. आपल्यातले काही जण
श्रावणातला बैलपोळा साजरा करतात. मी माझ्याकडं भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो. पण माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, बळीराजाच्या दृष्टीनं आजचा बैलपोळा हा सण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपले लोक अतिशय आनंदाने साजरा करत असतात. त्या बैलपोळ्याच्या आपल्यालाही सहकाऱ्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या शेतकरी बांधवांना पण मी मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो. खूप वेळेला मला कलशेट्टींनी सांगितलेलं होतं की दादा, मी विकास यात्री हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन करण्याच्या करता तुम्ही वेळ द्या. मध्ये एकदा वेळ द्यायचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळेस त्यांना पाहिजे ते सगळे सहकारी उपलब्ध नव्हते आणि त्याच्यावर ते म्हणले की पुढची तारीख द्या आणि त्याच्यातून आजची तारीख त्या ठिकाणी देण्यात आली. त्यांनी बोलत असताना आपण सगळेजण ऐकत होतो, आपण सगळेजण पाहत होतो. फार एखादा माणूस हळवा असेल, एखादा माणूस मनापासून काम करणारा असेल, जीव ओतून काम करणारा असेल आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सांगत असताना त्यांना स्वतःचं लहानपण आठवून कसं आपल्यावर अडचणी निर्माण झाल्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्याला आईनं कसं वाढवलं, वडिलांचं छत्र लवकर हरपल्यानंतर कुठेही आपल्या लेकाला हे शिक्षणापासून आपण वंचित ठेवायचं नाही, अशा प्रकारची एक पक्का विचार त्यांच्या आईंनी केला आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारे कलशेट्टींनी पण साथ दिली आणि त्याच्यातून ते संस्कार होत गेले, त्यांच्यावर ते वाढत गेले, ते चांगलं शिक्षण घेत गेले. कुठेही चूक न होऊन देता त्यांनी आजपर्यंत यश मिळवलेलं आहे. आणि हे बोलत असताना पण ते किती भावनिक झालेले होते ते आपण सगळ्यांनी अनुभवलंय. हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. मी अनेकांची भाषणं फार बारकाईने ऐकत होतो. प्रत्येकाने आपापल्या परीने आपले अनुभव आणि आपले विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये हे बहुतेक जण सगळे ह्यांचा माझा, मी 35 वर्षामध्ये प्रशासनामध्ये काम करत असल्यामुळं 91ला मी खासदार झालो बारामतीचा. आज 2025 आहे. जवळपास 34 वर्ष झाली ह्या क्षेत्राचा प्रशासनाचा माझा संबंध आहे. मगाशी शेखर गायकवाड बोलले की काही आमच्यामध्ये अधिकारी काम करणारे असतात आणि काही काम न करता काम करतोय असं दाखवणारे अधिकारी असतात. शेखर गायकवाड हे फक्त तुमच्यात नाही, आमच्या राजकारणात पण हेच आहे. आम्ही काम करणारी माणसं, म्हणजे मी तरी कामाचा माणूस आहे, परंतु अनेक जण अजिबात काम न करता इतकं व्यवस्थितपणे त्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. आपण खूप काही करून दाखवतो असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. म्हणजे काही काही जण तर मला इतका अनुभव आहे. आम्ही जर समजा तुम्ही सांगितलं की आपल्याला समय पेटवायची, तर मी येतो, मी समय पेटवतो, तो फोटो काढून येतं न काढून मला काही द्यायची घेणं नसतं. परंतु काहींच्या लक्षात आलं ना, आपण समय पेटवलेले नीट फोटो निघाला नाही तर तो पुन्हा 30 वळवडी लावून धरतो आणि तो इकडनं पण होतो काढ काढ काढ. असे इतके प्रकार आमच्यात पण असतात. परंतु काय असतं, आम्ही सत्यावर असतो, त्याच्यामुळे जास्त कोणी काही त्याच्यामध्ये बोलत नाही. त्याच्यावर फार काही आपल्यात आणि तुमच्यात भेदभाव आहे असं काही समजण्याचं कारण नाही. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एक गोष्ट खरी आहे की प्रशासनामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती केली आणि विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्र त्या ठिकाणी झाला. हा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी प्रशासनाला एक घडी बसवण्याचं काम केलं, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे. काम करताना निवडणुका येतात जातात, परंतु एकदा निवडणुका झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेदभाव न करता जो चांगल्या पद्धतीनं विकास करत असेल त्याला कशी साथ दिली पाहिजे, त्याला कशी मदत केली पाहिजे, ही परंपरा चव्हाण साहेबांनी पण पाहिली. त्यांनी पण ती आपल्याला सगळ्यांना शिकवली. त्यांनी ती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यामुळेच आज सुसंस्कृत चेहरा महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी राजकारणामध्ये देण्याचा प्रयत्न केला. नंतर तेच पुढं
वसंतराव नाईक साहेबांनी केलं, वसंतदादांनी केलं, आदरणीय पवार साहेबांनी केलं, विलासरावांनी केलं, अनेक मान्यवरांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील. परंतु हे सगळं करत असताना आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. पण लोकांचे अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोकांच्या त्या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे हे बऱ्याचदा काही मान्यवरांच्या पण लक्षामध्ये येत नाही. पण हे गरिबीतनं एखादा वर आलेला राजकीय व्यक्ती असली किंवा तुमच्या प्रशासनातली व्यक्ती असली की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांनी खूप काही कष्ट पाहिलेले असतात, घेतलेले असतात. कसं आपण त्या एकंदरीत परिस्थितीतनं पुढं गेलेलो आहोत हे पावलं त्याच्या लक्षात येत असतं. आणि त्याच्यामुळं आलेल्या माणसाचं काम व्यवस्थितपणे झालं पाहिजे अशा प्रकारची एक भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी हे तसं बघितलं तर नाव ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे. आणि त्यांनी आपलं संपूर्ण आजपर्यंतचं आयुष्य ग्रामविकास असेल, ग्रामस्वच्छता असेल, लोकाभिमुख अशा प्रकारच्या योजना लोकांच्या करता देण्याचं किंवा ते त्याच्याकरता नीटपणे राबवण्याचं काम असेल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम दिशादर्शक आहे. आणि ते केवळ प्रशासक नव्हते तर ते विकास यात्री होते. आणि ते गावोगावी फिरले, लोकांच्या समस्या त्यांनी ऐकल्या, शासनाच्या योजनांचा लोकांच्या सहभागातून कशा यशस्वी होऊ शकतात. आणि त्यामुळं त्यांच्या पुस्तकाला दिलेली मी विकास यात्री हे नाव अतिशय सार्थ अशा प्रकारचं ते नाव आहे. कारण मी अनेकदा बघतो काही अधिकारी खरोखरीच मनापासून काम करतात. मला माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये थोडासा अपवाद वगळता अनेक चांगले अधिकारी नेहमीच काम करण्याच्या करता मिळाले, माझे विभाग सांभाळण्याच्या करता मिळाले. आणि त्याच्यामुळं मला त्या सर्व गोष्टीचा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा झाला. आणि आजही त्या पद्धतीनं मला ह्या सगळ्यांच्याकडनं मदत होत असते. मला यांनी सगळं एकंदरीत चित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर सुरुवातीपासून ज्यावेळेस कलशेट्टी मांडत होते त्यावेळेस त्यांनी, मला आठवतं मी राज्यमंत्री होतो आणि 93चा काळ होता आणि खेड तालुक्यात भीमा आणि भामा नदीवर जवळपास 10 ते 11 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन करायचं होतं. आणि त्यावेळेस पाटबंधारे मंत्री होते रणजित बाबू देशमुख आपले नागपूरचे. आणि त्यावेळेस हे कलशेट्टी हे पंचायत समिती खेडचं BDO गटविकास अधिकारी होते. आणि त्यांचा माझा परिचय तिथं झाला. आणि खेड तालुक्यातल्या विविध कार्यक्रमाची योजनांची माहिती मला पंचायत समितीचे त्यावेळेस, आज तो हयात नाही आहे परंतु स्वर्गीय सोपान वाळुंज हा तिथं उपसभापती होता, अतिशय माझ्या जवळचा कार्यकर्ता. परंतु काळाच्या नियमाच्या पुढे तुमचा माझं काही चालत नाही, तो लवकर आपल्याला सगळ्यांना सोडून गेला. परंतु आज पण त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्याला या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. परंतु मला आठवत आहे त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील माझ्याच हस्ते झाला. त्या पुस्तकामध्ये जे फोटो आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ते पाहायला मिळेल. खेडनंतर त्यांनी सातारा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी, त्या काळात ग्राम अभियानामध्ये सातारा पंचायत समिती त्यांनी राज्यामध्ये आणली. ही एक महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचा शरद बुट्टे पाटलामुळं मला त्या 15 जानेवारी 1993ची पत्रिका देखील माझ्या हातात आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. पत्रिका कशा प्रकारची होती आणि त्यात माझ्या शुभ हस्ते रणजित बाबूंच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे अनंतराव थोपटे, विदुरा नवले, नारायणराव पवार, साहेबराव बुट्टे पाटील असे सगळे मान्यवर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे होते. परंतु ह्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर खूप काही आपल्याच्या शहराच्या पुढं, आपल्या डोळ्याच्या पुढं ते सगळं आठवतं. आणि त्याच्यातनं एक वेगळं समाधान, एक चांगलं काम आपण केलेलं असलं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. यांनी बोलत असताना कलशेट्टींनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. स्वर्गीय आर पाटलांचं पण मला आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी अशाच चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवलं, ज्याचा उल्लेख आमच्या पोपटरावांनी केला, इतर मान्यवरांनी केला. आणि आर पाटील पण हे सगळं करत असताना त्यावेळेस डॉक्टर कलशेट्टींनी मनापासून साथ ह्या सगळ्या प्रोग्रामला दिली. आणि त्यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्याचा हात धुवा मोहीम, रथयात्रा, जलयात्रा अशा विविध उपक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे केल्यानंतर समाज त्याची आठवण ठेवतो, समाज विसरत नाही. ही जी पण नोंद खरं तर आज काम करत असणाऱ्या अधिकारी वर्गाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. मला आठवतंय 2004-05चा तो काळ होता आणि निर्मल ग्राम पुरस्कारामध्ये देशात फक्त 39 ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले होते पूर्ण देशामध्ये. आणि त्यापैकी 13 पुरस्कार आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेले होते. आणि त्यामध्ये 7 सांगली जिल्ह्याला मिळाले होते आणि 6 आपल्या सातारा जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना मिळालेले होते. म्हणजे दोन्हीच्या मिळून असे 13 होते. आणि त्यावेळेस देखील मला आठवतंय की संपूर्ण राज्यात या अभियानाला गती देण्याचं ठरवून राज्यस्तरीय वर कार्यशाळा असेल, विविध उपक्रम असतील. त्यावेळी ह्याचे प्रधान सचिव म्हणून विश्वास कुमार हे काम करत होते. आणि त्यांनी त्याच्यामध्ये कलशेट्टींनी पण संपूर्ण राज्यभर दौरे केलेले होते. जनजागृतीसाठी, लोकसभासाठी पण त्यांनी सर्व जिल्ह्यात ग्राम स्वच्छता कार्यशाळा घेतलेल्या होत्या. आणि त्या कार्यशाळांना मी पण उपस्थित राहण्यासाठी नेहमी कलशेट्टींचा आग्रह असायचा. त्यावेळेस पण मला अनेक ठिकाणी उपस्थित राहता आलं. पण मी नेहमी सांगत असतो कार्यकर्त्यांना की तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता किंवा एखादे नेते मोठे होण्याचा समज प्रयत्न करता, तालुक्याचा, जिल्ह्याचा एखादा कार्यकर्ता, आणि तो म्हणतो की दादा मी असं करतो, दादा तसं करतो, त्यावेळेस मी त्याला म्हणतो तुझी ग्रामपंचायत तुझ्याबरोबर आहे का? त्याची नक्की ग्रामपंचायत त्याच्याबरोबर नसती. ज्याचं गाव स्वतःबरोबर नसतं तो येथून तालुक्याचं जिल्ह्याचं पुढारपण करत असतो. आणि ते मला अजिबात आवडत नाही. मी कार्यकर्त्यांना सांगतोय पहिल्यांदा गाव सांभाळ, आणि महानगरपालिका नगरपालिकावाल्यांना सांगतो पहिल्यांदा वॉर्ड सांभाळ. वॉर्डमध्ये उभं राहिलं तर तुझं डिपॉझिट होतं आणि कुठं पुढारी व्हायला निघालं. ही माझी धारणा आहे, ही माझी भावना आहे. का तर कार्यकर्त्यांनी तिथं फील्डवर काम केलं पाहिजे. पोपटराव पवारांनी पण आता त्याच्याबद्दलचे अनेक दाखले आणि उदाहरणं दिली. त्याच्यातनंच माणूस घडत असतो हे पण आपण विसरता कामा नये. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस पहिलं निरळ आलं, नंतर मला वाटतं लोधावडे आलं, अशी अनेक गावं वेगवेगळ्या प्रकारची आली. आणि त्याच्यामध्ये अनेक चंद्रकांत दळवींनी पुढाकार घेतला, इकडं आपल्या देशमुखांनी पुढाकार घेतला लोधावड्याच्या बाबतीमध्ये, अशा अनेकांनी पुढाकार घेतले आणि त्यांनी ती गावं आणली. मलाही प्रश्न पडायचा की माझ्याकडे पाणी पुरवठा स्वच्छता खातं जवळपास 10 वर्ष होतं. कलशेट्टी सांगतील किंवा इतर मान्यवर सांगतील त्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं, कारण शेवटी एकट्या दुकट्याने काम होत नसते, सामुदायिक जबाबदारी असते. आणि त्याच्यामुळं त्या कामाला प्रोत्साहन देण्याच्या करता मी कधी मागं राहिलो नाही. मी नेहमी ह्या सगळ्यांशी बोलायचो, चर्चा करायचो. मला जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं भरभरून देण्याचा प्रयत्न करायचो. पण मला एक मनामध्ये यायचं की आपण जातो, भाषण करतो, सगळं करतो, एखाद्याने उठून सांगितले तुझं काटेवाडी गाव कुठे रे, तर काय आपल्याला उत्तर आहे? आणि मग मी माझ्या गावकऱ्यांना पण सांगितलं, सुनेत्रालाही सांगितलं, माझ्या पत्नीला, की बाबा आपलं देखील गाव निर्मल ग्राममध्ये आलं पाहिजे. आणि माझा तशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींना पण आग्रह असायचा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभापती, उपसभापती, अरे तुमचंही गाव आणा ना बाबा, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं गाव आणून दाखवा, तेव्हाच तुम्हाला इतरांना हक्काने सांगता येईल की तुमचंही गाव आलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये सुनेत्रांनी आणि आमच्या गावच्या सगळ्या लोकांनी काटेवाडीमध्ये निर्मल ग्राम करण्याचं काम हातामध्ये घेतलं. आणि त्याच्यामध्ये कलशेट्टी हे सारखे येऊन त्यांना मार्गदर्शन करायचे, सुनेत्राला वगैरे, म्हणजे आमच्या गावकऱ्यांना. आणि ते मार्गदर्शन करून नंतर मात्र काटेवाडी गाव निर्मल झालं. आणि अनेक लोकप्रतिनिधींनी आपापली गावं निर्मल करण्याच्या करता पुढाकार घेतला. आणि सुदैवाने एका वर्षी काटेवाडी गाव देखील महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं गाव त्या ठिकाणी आलं. अशा पद्धतीनं ही सगळी कामं करायची असतात. सन 5-6 मध्ये पण मला वाटतं 381 ग्रामपंचायती आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मल झाल्या. आणि देशात सर्वात जास्त
निर्मल ग्राम पुरस्कार देखील प्राप्त हा आपल्या महाराष्ट्राला झाला. त्याच्यामुळं योजना राबवत असताना, लोकाभिमुख कारभार करत असताना, प्रशासनामध्ये काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आणि इतर सहकाऱ्यांची किती गरज असते, किती मदत लागते, तरच ते सगळं घडू शकतं. त्यांनी पुणे पंढरपूर पालखी मार्गावर देखील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची पण स्वच्छता दिंडी त्यांनी सुरू केली. त्या पुढील वर्षी त्यावेळेसचे आमचे प्रधान सचिव होते, मला वाटतं विश्वासराव धुमाळ, त्यात पायी चालत गेले आणि माझा या सर्व कामाला पूर्ण पाठिंबा असायचा. आणि अक्षरशः डॉक्टर कलशेट्टी हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभर आपल्या दौरे करत होते आणि त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदा, तालुका पंचायता, ग्रामपंचायती, समाजातल्या प्रत्येक घटकाला कसं सहभागी करून घेता येईल. शहरामध्ये देखील कोल्हापूरला महानगरपालिकेमध्ये काम करत असताना तिथं सगळ्यांना कशी मदत त्यांना सगळ्यांना त्याच्यात सामावून कसं येता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला. 26/11चा उल्लेख केला, ती गोष्ट खरी आहे, कारण परिस्थिती जरा वेगळी झालेली होती, परंतु तरी देखील सगळ्यांनी परिश्रम घेऊन 8 डिसेंबरला आम्ही तो कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आपल्या बालेवाडीच्या ठिकाणी जवळपास 12,000 प्रतिनिधी उपस्थित राहिलेले होते आणि त्या कार्यक्रमाचं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलेलं होतं. राज्याच्या दृष्टीने ती फार मोठी जबाबदारी होती, पण ती पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या कलशेट्टींनी पेललेली होती. अशा खूप काही गोष्टी त्यांनी त्या बाबतीमध्ये करून दाखवल्या. मला एक गोष्ट आवर्जून आठवते आणि ती म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की दादा आम्हाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा येते, ते आयुक्त होते आणि त्यांनी अटल भूजल योजनेच्या सुरुवातीच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्याची अंमलबजावणीला सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या मनामध्ये राज्यस्तरीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा ही उभी करायची, एक चांगली इमारत. तसंच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये राज्य भूजल माहिती केंद्र त्या इमारतीचं एक उभारणी करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्या बाबी माझ्या कानावर घातल्या आणि त्याच्यामध्ये या तिन्ही जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये देखील या तिन्ही कार्यक्रमाला मला उपमुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आलं. साहजिकच वित्त विभाग माझ्याकडे होता आणि त्याच्यामुळं तिथं आम्ही त्या तिन्ही कार्यक्रमाला निधी पण दिला, त्या इमारती पण चांगल्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहिलं. मला बऱ्याचदा काही माझे लोकप्रतिनिधी म्हणायचे, जो आपला करोनाचा काळ होता त्या पुणे विभागात त्यावेळेस आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब, आम्ही सगळेजण, राजेश टोपे, अनिल देशमुख, आम्ही सगळे राज्यामध्ये आणि जिल्ह्यांमध्ये काम करत होतो, परंतु पुणे विभागाची कोविड जनजागृतीची जबाबदारी आम्ही त्यावेळेस कलशेट्टींच्यावर दिलेली होती आणि दर शुक्रवारी काही झालं तरी आम्ही काउन्सिल हॉलला बसायचो, बैठक विधान भवनामध्ये तिथं घ्यायचो आणि कोविड जनजागृतीबाबतचं एक चांगलं काम व्हावं. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांची त्यावेळेसची कामाची धडपड मी जवळनं पाहिलेली आहे. आज देखील ते यशदाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश सर्व दूरपर्यंत रुजवण्याचं, पोहोचवण्याचं काम करतायत, ही देखील महत्वाची बाब आहे. आणि त्यावेळेस पण आम्ही इतकं काम केलं सगळ्यांनी. मला अनेक जण म्हणले की दादा त्याच्यावर खरं तर पुस्तक काढलं पाहिजे की कशा पद्धतीनं त्यावेळेस टीमवर्क पण आमचं फार चांगलं झालेलं होतं. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे जम्बो हॉस्पिटल उभे करत असताना, पेशंटला सगळ्या प्रकारची लस किंवा औषधं उपलब्ध करून देत असताना खूप ते आव्हानात्मक काम होतं, पण सगळ्यांनी अतिशय मनापासून जीव ओतून काम केलं आणि त्याच्यामुळं त्या कोविड सारखा एक अतिशय गंभीर अशा प्रकारचा जो आजार होता, ज्या जगाला ग्रासलेलं होतं, तो देखील आजाराला आपण त्याच्यातनं परतवण्याचा प्रयत्न केला. अर्थात काही लोक जीवाभावाची आपल्याला सोडून गेली, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही, पण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. डॉक्टर कलशेट्टी यांनी त्यांच्या मी विकास यात्री या आत्मकथनपर पुस्तकामध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा लोकसहभागातून जनजागृतीचे जे त्यांनी विविध उपक्रम राबवले त्याची व्यवस्थित मांडणी केलेली आहे.
आणि त्यांना आलेल्या अनुभवाचं संकलन या पुस्तक तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विकासाच्या प्रवासाचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे आणि लोकसहभागाची भूमिका ही त्याच्यामध्ये केंद्रस्थानी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आईचा तम्मा ते एक यशस्वी संधी अधिकारी असा त्यांचा जो जीवन प्रवास झालेला आहे तो आपल्याला अक्षरशः सर्वांना थक्क करणार आहे. आजही त्यांना एक मुलगा एक मुलगी, जावई आणि सून आणि मुलगा आपल्याच पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीत नोकरी करतात. जावई आणि त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे नोकरी त्या दोघांना मिळालेली आहे. अतिशय सुखी समाधानाने ते त्यांचं आयुष्य जगतायत. परंतु हे जगत असताना देखील यशदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं चाललेलं. विकास हा केवळ सरकारी योजनांच्या पुरताच मर्यादित नाही तर तो लोकांचा सक्रिय सहभागानेच साकार होतो असं या पुस्तकातून डॉक्टर कलशेट्टींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ग्राम स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्राची अनुभवांचं जिवंत चित्रण आपण त्याच्यामध्ये पाहू शकता. जर एखादा अधिकारी प्रामाणिक कार्यतत्पर असेल तर तो लोक निश्चितपणे त्यांना पाठिंबा देतात. हे यावरून तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. मी या पुस्तकातले काही भाग वाचलेत आणि मला वाटतं की पुस्तक म्हणजे केवळ आत्मकथन नाहीये तर ग्रामीण विकासाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. आणि हे पुस्तक नव्या पिढीतील अधिकारी, कार्यकर्ते, इव्हन ज्यांना कुणाला उद्याच्याला लोकप्रतिनिधी व्हायचंय त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. त्याच्यामुळे मला खरं तर आज एका महत्वाच्या मीटिंगला ताबडतोब मुंबईला निघायचं आहे. परंतु जरी थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु सगळ्यांची भाषणं ही व्यवस्थित व्हावी, सगळ्यांना मनमोकळेपणाने बोलता यावं हाच दृष्टिकोन माझ्यासारख्याचा होता. मी आत्ताच नितीन करीरांना सांगत होतो, अजून एक काम मी हातामध्ये घेतलेलं आहे. यशदाला आम्ही 100 का 110 एकर 120 एकर जमीन मी पशुसंवर्धन विभागाची मागं तातवड्याला द्यायला सांगितलेली होती. त्याचं वॉल कंपाऊंड आम्ही केलेलं आहे. आमचे सगळे अधिकारी मसुरीला जातात आणि तिथं मसुरीचं ट्रेनिंग जबरदस्त असतं, त्याबद्दल दुमत नाही. पण आपले यशदाचा जो एरिया आहे तो आता आपल्या महाराष्ट्राचा जो व्याप वाढलेला तो बघता सर्वांना तिथं ट्रेनिंग देणं, त्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं त्या यशदाच्या नवीन जागेमध्ये आमचा सगळ्यांचा प्लॅन चाललेला आहे आणि चांगल्यात चांगलं असं ट्रेनिंग सेंटर उभं करणार आहे की पुढची 50 ते 100 वर्ष लोक लक्षात ठेवतील. साधारण माझा स्वतःचा प्रयत्न आहे 1000 कोटी रुपये खर्च झाले तरी चालतील, पण असं उभं करून दाखवेल की सगळ्यांनी त्याच्यामध्ये समाधान व्यक्त केलं पाहिजे अशा पद्धतीने. कारण ही कामं मित्रांनो एकदाच उभी राहत असतात. आज पण आमचं वडाळ्याला आम्ही GST भवन उभं करतोय. जवळपास साधारण ते 2 ते 2,500 कोटीपर्यंत जाईल. परंतु माझा प्रयत्न की शासनाचे बरेचसे ऑफिसेस आज जे भाड्याच्या जागेमध्ये, किरायच्या जागेमध्ये आहेत ते पण सगळे तिथं आणायचे आणि जवळपास तिथं आम्ही 22 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करतोय. परंतु इतकी देखणी बिल्डिंग ती देखील चाललेली आहे. तुम्हाला हेही माहिती आहे आपल्या पुण्यामध्ये देखील आपण बहुतेक सगळी वेगवेगळी भवन हे आपण चांगली केलेली आहेत. शेवटी जनता ज्यावेळेस आपल्याला संधी देते त्यावेळेस आपल्याकडनं पण जितकं चांगलं काम करता येईल तितकं चांगलं काम झालं पाहिजे हीच आमच्यासारख्याची अपेक्षा असते. आणि त्याच्यामुळं आज डॉक्टर कलशेट्टी यांचं या उत्तम पुस्तकासाठी मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि खरोखरीच आज मनापासून बोलला, जरा आनंदाश्रू आले ते पण आम्हाला पाहायला मिळाले, परंतु हरकत नाही. ते तुमचे सगळे त्या आठवणी त्या जाग्या झाल्या, त्या तुमच्या चेहऱ्यावर आल्या
आणि त्याच्यामुळे हे घडलं. पण एका महत्त्वाच्या आणि आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं, त्याबद्दल मी कलशेट्टीजींचं आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, मग लक्ष्मीकांतजी देशमुख असतील, बाकीचे इतर मान्यवर असतील, त्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री